गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. द रिलायबल MPC मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपले हे जे काय आजचं पहिलं सेशन आहे इकॉनॉमिक्सचं, आणि हे इकॉनॉमिक्समध्ये आपण लक्षात घ्या हे जे काय सेशन आजचं अटेंड केलेलं आहे हे आपली बॅच आहे, फास्ट ट्रॅक बॅच. मी गणेश पवार तुम्हाला जे काही इकॉनॉमिक्स आहे तर ते सगळं तुम्हाला शिकवणार आहे. तर लक्षात घ्या आजच्या या पहिल्या जे काही लेक्चर आहे तर या पहिल्या लेक्चरमध्ये आपल्याला इकॉनॉमिक्सच्या बाबतीत जे काही समज गैरसमज असतील, त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला कुठले टॉपिक्स त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत तेही बघायचे. त्यानंतर आयोगाचा जो काही प्रीचा सिलेबस असेल, मेन्सचा सिलेबस असेल, आणि जो काही यांचा जो काही प्री आणि मेन्स यांचा जो काही सिलेबस आहे हा सिलेबस आपल्याला कंबाईनरित्या या सिलेबसचा कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे, जेणेकरून बघा आपण ज्यावेळेस प्री आणि मेन्स यांचा एकत्र अभ्यास करू तर हा करत असताना इनडायरेक्टली आपलं जे काही प्रीचा जो काही सिलेबस आहे तो पण त्या ठिकाणी कव्हर होईल. त्यानंतर बघा जे राहिलेले फक्त मेन्सचे जे काही टॉपिक्स असतील तर ते टॉपिक सुद्धा कुठले आहेत आणि ते नंतर आपल्याला कव्हर करायचे. म्हणजे एकंदरीत एवढं लक्षात घ्या की आपला जो काही जे आपण इथून पुढे बघणार आहोत, जो काही आपण सिलेबस बघणार आहोत, तर या सिलेबसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्री आणि मेन्स यांना जे काही कॉमन टॉपिक्स असतील ते कॉमन टॉपिक्स आपण सुरुवातीला कव्हर करणार, आणि मग शेवटी आपण काय करणार, जे फक्त मेन्सचे टॉपिक्स आहेत ते फक्त आपण शेवटी कव्हर करणार. ओके, तर चला जो काय आयोगाचा जो काय कंबाईनचा ग्रुप बी आणि ग्रुप सी यांचा जो काही सिलेबस आहे तर तो आज आपल्याला थोडंसं डिस्कस करायचं आहे. तर लक्षात घ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अर्थशास्त्राचं महत्त्व. बघा आपल्याला सगळ्यांना वाटतं अर्थशास्त्र हा विषय फार काय अवघड आहे, लक्षात घ्या, पण हा अवघड नाहीये. तुम्हाला ते काळाच्या ओघात किंवा जसजसं आपले लेक्चर पुढे जातील तसतच तुम्हाला इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट एकदम आवडायला लागेल, एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो. मग इकॉनॉमिक्सचं बघा जे काही महत्त्व आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर ते महत्त्व प्रीलाही आहे आणि मेन्सलाही आहे. मग प्री मध्ये बघा इकॉनॉमिक्स मध्ये बघा गट ब, मग त्यामध्ये PSI STI SO हे पद येतात, हे सगळ्यांना माहीतच आहे. त्यानंतर गट क, त्यामध्ये पुन्हा वेगळे 2-3 पद आहेत, तेही तुम्हाला परिचित आहेतच. मग गट ब किंवा गट क यामधील जी काय पूर्व परीक्षा असेल, लक्षात घ्या, म्हणजे उदाहरणार्थ आपण याला काय म्हणतो, कंबाईनची एक्झाम म्हणतो. आता या कंबाईनच्या एक्झाम मध्ये लक्षात घ्या जी काही प्रीची एक्झाम असेल पूर्व परीक्षा त्याच्यामध्ये असतील 15 प्रश्न, आणि 15 प्रश्न हे प्रीला येतात इकॉनॉमिक्सचे, आणि मेन्सला त्या ठिकाणी पुन्हा 10 ते 15 क्वेश्चन त्या ठिकाणी मेन्सला येत असतात. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट आपल्याला प्रीच्याही दृष्टिकोनातून महत्वाचा आहे आणि मेन्सच्याही दृष्टिकोनातून त्या ठिकाणी महत्वाचा आहे. मग मला असं वाटतं की तुम्ही इकॉनॉमिक्सचं न टेन्शन घेता, बघा इकॉनॉमिक्स हा प्रीलाही आहे मेन्सलाही आहे, त्यामुळे इकॉनॉमिक्सचं कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता रोजच्या रोज तुम्ही प्रेझेंट राहा. ऑनलाईन जे काय आपले लेक्चर जे काय फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे तर ते प्रत्येक जे काय आपले इकॉनॉमिक्सचे लेक्चर होणार आहे त्या प्रत्येक लेक्चरला तुम्ही अटेंड राहा. त्याच्यानंतर बघा इकॉनॉमिक्स हा जो काही विषय आहे तर हा जर तुम्हाला कन्सेप्ट यामध्ये जर समजले तर नक्कीच हा विषय तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणारा विषय आहे. हे झालं अर्थशास्त्राचं महत्व. आता आपल्याला बघा जेव्हा इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचा आहे तर त्या प्रथम बघा 3 स्टेप्समध्ये इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचा आहे. त्यातले बघा पहिली स्टेप्स असणार आहे कॉन्सेप्ट जे काय कन्सेप्ट असतील तर ते पूर्ण करायचे लक्षात घ्यायच्या. त्यानंतर बघा फॅक्ट्स, ज्या काय फॅक्ट्स वगैरे असतील तर या फॅक्ट्स तुम्हाला लक्षात घ्यायच्यात. आणि तिसरी स्टेप असणार आहे करंट. जर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी कन्सेप्ट जर तुम्ही लक्षात घेतलात तर तुम्हाला ऑटोमॅटिकली काय होणार आहे बघा, जे काय फॅक्ट्सचा डाटा आहे, उदाहरणार्थ फॅक्ट म्हणजे काय, उदाहरणार्थ एखादी योजना आहे त्याचं गावाचं नाव असेल किंवा एखादे तारखा असतील किंवा एखादं मुख्यालय असेल किंवा जे काही इतर आकडेवारी जे काय असेल संख्यात्मक बाबी त्या तुम्हाला सगळ्या लगेच लक्षात राहतील. आता उदाहरणार्थ बघा जर सांगायचं झालं तर CRR कॅश रिझर्व्ह रेशो, जी बँक काय करत असते एकूण ठेवीमधली काही रक्कम कुणाकडे ठेवते, RBI कडे ठेवते, आणि जी स्वतःकडे रक्कम ठेवत असते त्याला SLR म्हणायचं. आता लक्षात घ्या CRR म्हणजे काय, SLR म्हणजे काय, हा जर कन्सेप्ट तुमचा क्लिअर असेल तर सध्या CRR चे जे काही रेट चालू आहेत ते लगेच आपल्याला पाठवतील. का पाठवतील लगेच, कारण आपल्याला काय झालेलं असतं, कन्सेप्ट आपल्या आधी क्लिअर झालेले असतात. मग एकदा लक्षात घ्या कन्सेप्ट एकदा लक्षात आले की मग फॅक्ट लक्षात राहतील, आणि मग हे जेव्हा तुमचे 2 स्टेप्स जेव्हा तुमचे पूर्ण होतील, व्यवस्थित तुमचा या 2 स्टेपचा अभ्यास पूर्ण होईल, तेव्हा मग जी काही तिसरी स्टेप असणार आहे करंट, लक्षात घ्या ते करंट लगेच तुमच्या डोक्यात बसून जाईल. आता अजून एक उदाहरण जर सांगायचं झालं तर लक्षात घ्या, समजा WTO संघटना आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना. आता या संघटनेच्या बाबतीत जर आपल्याला हिस्ट्री माहित असेल किंवा या संघटनेबाबतीत जे काही इतर फॅक्ट असतील की बाबा याचे सदस्य संख्या किती आहेत, याचे मुख्यालय किती आहे, यात WTO ची स्थापना कधी झाली, मग या स्थापनेमागे त्याच्यापूर्वी मग कुठला करार होता, या गोष्टी जेव्हा तुम्हाला पाठ असतील तेव्हा करंटमध्ये जर समजा या WTO ची कुठे परिषद भरली असेल तर ते लगेच काय लक्षात राहणार नाही सांगा, लगेच लक्षात राहणार का,
कारण तुम्हाला WTOच्या बाबतीतलं सगळं माहिती आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचा आहे. तर हा जो काही अभ्यास करत असताना तुम्हाला पहिली स्टेप काय असणार आहे, तुमचे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेत. दुसरी स्टेप असणार आहे तुमच्या फॅक्ट्स लगेच तुमच्या क्लिअर होतील. का? कारण कन्सेप्ट क्लिअर आहेत, लगेच फॅक्ट लक्षात राहतील. आणि जेव्हा या 2 स्टेप तुमच्या लक्षात राहतील किंवा तुम्हाला जेव्हा या 2 वरती तुमची कमांड येईल, तेव्हा नक्कीच लक्षात घ्या जो काही करंटचा डाटा आहे. मग करंटमध्ये बघा भरमसाठ डाटा आहे, मग त्यामधला कुठला डाटा एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे हे लगेच तुम्हाला कळून जाईल. ओके, चला तर एक लक्षात ठेवा, कन्सेप्ट, फॅक्ट्स आणि करंट. त्याच्यानंतर बघा आपल्याला आता हा जो काही पुढे आहे तर हा प्री आणि मेन्स यांचा काय आहे सिलेबस आहे. आयोगाने बघा जो काही नवीन सिलेबस आयोगाने जो दिलेला आहे लक्षात घ्या, हा नवीन सिलेबस राज्यसेवा ऑब्जेक्टिव्हचा जो मेन्सचा सिलेबस आहे लक्षात घ्या, त्या मेन्सच्या सिलेबसचं त्यांनी काय केलेलं आहे, डायरेक्ट हेडिंग उचललेले आहेत. म्हणजे बघा जो विषय पूर्वी 110 मार्काला होता तो आपल्याला आता कुठेतरी प्रीला असेल तर 15 मार्क्स आणि तिकडे मेन्सला 10 ते 15 मार्क्सला तो विचारलेला आहे. म्हणजे तो पूर्वी 110 मार्क्सला विचारला जायचा. तर लक्षात घ्या प्रीमध्ये कुठले कुठले टॉपिक्स आहेत आणि मेन्समध्ये कुठले कुठले टॉपिक्स आहेत. तर हे करत असताना लक्षात घ्या आपल्याला हे बघायचंय की आपल्याला कॉमन अभ्यास करायचा आहे. मग प्रीचा वेगळा किंवा मेन्सचा वेगळा अशा प्रकारे अभ्यास करायचा नाहीये. तर लक्षात घ्या बघा सुरुवातीला आहे राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक. आता राष्ट्रीय उत्पन्न हा जो टॉपिक आहे लक्षात घ्या, हा राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक्स या हे जे काही मेन्सचे जे काही सगळे घटक आहेत या सगळ्या घटकांचे याचा काय येतं रिलेटेड घटक आहेत हे. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक प्रीला तर महत्वाचा आहेच, परंतु मेन्सला सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचा आहे. कारण राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक या प्रत्येक घटकाशी रिलेट करतो. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक आपल्याला मेन्सलाही आहे आणि प्रीलाही आहे. त्यानंतर बघा शेती टॉपिक्स. बघा शेती आता इकडे आपल्याला कुठे दिले 2.2 मध्ये दिले बघा, भारतीय शेती आणि ग्रामीण विकास. जर आपण भारतीय शेती आणि ग्रामीण विकास हा जर टॉपिक समजा कव्हर केला तर आपला ऑटोमॅटिकली काय होणार आहे, शेती हा टॉपिक इथे प्रीचा जो आहे तो ऑटोमॅटिकली काय होणार आहे क्लिअर होणार आहे. त्यामुळे थोडंसं लक्षात घ्या आपण जे टॉपिक्स घेणार आहोत तर ते प्री आणि मेन्स यांच्या जे काही कॉमन टॉपिक्स असतील ते आपण सुरुवातीला घेणार आणि जे फक्त मेन्सला टॉपिक्स आहेत ते आपण थोडेसे शेवटी घेणार. क्लिअर. त्याच्यानंतर बघा उद्योग चॅप्टर आहे. आता उद्योग बघा 2.6 मध्ये इकडे उद्योग आणि सेवा क्षेत्र असं दिलेलं आहे. बघा 2.6 जर हा उद्योग आणि सेवा क्षेत्र जर आपण कव्हर केला तर ऑटोमॅटिकली प्रीचा काय होणार आहे आपला उद्योग चॅप्टर त्या ठिकाणी कव्हर होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर बघा परकीय व्यापार. आता परकीय व्यापार हा आपल्यासाठी फार महत्वाचा टॉपिक आहे. लक्षात घ्या बघा महत्वाचा टॉपिक आहे परकीय व्यापार. का? कारण परकीय व्यापाराचे पुन्हा इथे 2 पॉईंट्स दिलेले आहेत. बघा तो पहिला पॉईंट दिलेला आहे तो समग्र लक्ष्य अर्थशास्त्र याच्या अंतर्गत दिलाय. आता समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या अंतर्गत हे जे काही 4 पॉईंट दिलेत ना इथे याच्यामध्ये काय दिलेलं आहे बाबा त्याने की यांची सगळ्यांची जी काय आकडेवारी असेल त्या आकडेवारीच्या रिलेटेड हे 4 पॉईंट दिलेले आहेत. मग आपण हा जो काही व्यापार टॉपिक आहे तो वेगळा करणार का? नाही करायची गरज. का? तुम्ही एकदाच करा, तुम्हाला प्रीलाही कामाला येईल आणि मेन्सलाही कामाला येईल. ओके. तर बघा 1.4 आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल हा इथे घटक दिलेला आहे व्यापार टॉपिकच्या बाबतीत. त्यानंतर दुसरा दिला बघा 2.8 मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल. आता मला सांगा व्यापार जर तुम्ही लक्षात घ्या एकदाच केलात तर काय होणार आहे, व्यापार हा टॉपिक तुम्ही एकदाच केला तर काय प्रीलाही तुम्हाला कामाला येईल मेन्सलाही कामाला येईल. त्याच्यानंतर बघा दुसरा आहे पुढचा टॉपिक आहे बँकिंग. आता इकडे मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र दिले बघा. हा जो काय मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्राच्या अंतर्गतच या ठिकाणी कुठला टॉपिक येतो बँकिंग. मौद्रिक धोरण कोण जाहीर करतं? RBI जाहीर करतं बघा. तर मौद्रिक धोरणाच्या अंतर्गत आपल्याला RBI बघायचं आहे, व्यापारी बँका बघायच्या आहेत, त्याबद्दल जे काही वेगळे आकडेवारी असतील बघा RBIचे जे काही संख्यात्मक साधनं असतील गुणात्मक साधनं असतील या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं कव्हर करायच्या आहेत. त्यानंतर बघा राहिला पुढचा जो टॉपिक आहे लोकसंख्या. बघा लोकसंख्या दारिद्र्य आणि बेरोजगारी. लक्षात घ्या लोकसंख्या दारिद्र्य आणि बेरोजगारी हे 3 टॉपिक्स लक्षात घ्या. आपले हे जर 3 टॉपिक्स केले तर आपला 2.1 जो भारतीय अर्थव्यवस्थेमधला हा पहिला पॉईंट आहे. तर यामध्ये बघा भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने हा टॉपिक दिलाय आणि पुढे दिलाय आर्थिक सुधारणा म्हणजे LPG धोरण. क्लिअर. बघा भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने आहेत की नाही, लोकसंख्या दारिद्र्य बेरोजगारी हे आव्हाने आहेत. जर आपण हे 3 टॉपिक्स इथं कव्हर केले लक्षात घ्या तर आपलं काय होणार आहे मेन्सचा तो एक 2.1 हा टॉपिक आपला ऑटोमॅटिकली कव्हर होणार आहे. त्यानंतर बघा आपल्याला आर्थिक सुधारणामध्ये जो LPG धोरण आहे 1991ला हे LPG धोरण राबवलेलं होतं. तर हे एक आपल्याला तिकडे मेन्सच्या दृष्टिकोनातून थोडंसं वेगळं पाहावं लागेल. परंतु लक्षात घ्या पुढचं मुद्रा चॅप्टर. मुद्रा म्हणजे काय? पैसा चॅप्टर. लक्षात घ्या पैसा चॅप्टर जो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठले कुठले घटक बघायचे आहेत हे सुद्धा आपल्याला पुढे बघायचे. हा फक्त कुठे आहे? फक्त आणि फक्त प्रीला आहे, मेन्सला नाहीये. त्यानंतर बघा राजकोषीय नीती म्हणजे त्याला म्हणायचं बघा सार्वजनिक वित्त हा टॉपिक या टॉपिकच्या अंतर्गत
आपण हे सगळे घटक कव्हर करणार. कुठले कुठले? राजकोषीय नीती, अर्थसंकल्प, लेखा परीक्षण, राजकोषीय नीती. लक्षात घ्या. आणि याच्या बाबतीतले मेन्सला 2 पॉइंट मध्ये त्यांनी दिलेला आहे. बघा इथं समग्र लक्ष्यामध्ये 1.3 सार्वजनिक वित्त इथे आलेलं आहे. आणि दुसरं बघा 2.5 सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था. लक्षात घ्या. म्हणजे पब्लिक फायनान्स हा तुम्हाला एकदा जरी केला लक्षात घ्या तर हे सगळे घटक तुमचे इथे कव्हर होणार आहेत. बघा मेन्सचे 2 घटक आणि प्रीचे कितीतरी घटक आपले पब्लिक फायनान्स या एका चॅप्टर मध्ये आपले कव्हर होतात. आणि राहिलेले बघा इथले जे काही पॉईंट्स असतील तर हे राहिले जे काही पॉईंट्स असतील बघा कुठले कुठले राहिले. मग त्यामध्ये पहिलं राहिलं वृद्धी आणि विकास, त्यानंतर दुसरं सहकार चॅप्टर, त्यानंतर सेवा क्षेत्र, त्यानंतर बघा पायाभूत सुविधांचा विकास आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. हे टॉपिक्स आपल्याला पुन्हा कुठं बघायचे आहेत? मेन्ससाठी आपल्याला महत्वाचे आहेत. पण लक्षात घ्या प्रीचा वेगळा आणि मेन्सचा वेगळाच असा अभ्यास करण्याऐवजी आपण कॉमन टॉपिक्स मध्ये ते बघणार, कारण आपली प्री पण कव्हर होणार आणि मेन्स पण त्या ठिकाणी आपली कव्हर होणार. चला तर मग पुढे जाऊयात आपण. एक टॉपिकचं जे काही विश्लेषण आहे एक ओरिएंटेशन तुम्हाला देऊन टाकतो की बाबा या टॉपिक मध्ये आपल्याला हे पाहायचं आहे. क्लिअर? तर बघा आपला पहिला टॉपिक येतो राष्ट्रीय उत्पन्न. आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय सांगता येईल का? बघा एकदम सरळ साधी सोपी भाषेत त्याचं काय व्याख्या आहे. किती व्याख्या? बघा आपण जे इकॉनॉमी शिकवणार त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही व्याख्या वगैरे पाठ करायच्या नाहीत. फक्त जस्ट तुम्हाला फक्त समजून घ्यायचे. आणि हे समजून घेत असताना फक्त लक्षात ठेवायचे कुठल्याही प्रकारचा रट्टा वगैरे तुम्हाला मारायचा नाही. माझ्या उदाहरणात बघा तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या लगेच पाठवेल. बघा उदाहरणात बघा आता ही कंपनी आहे. ही काय आहे? कंपनी. त्यानंतर बघा हा व्यापारी काय करतो? कंपनीकडून समजा हा पेन आहे. हा पेन काय करतो? व्यापारी बघा कंपनीकडून 12 रुपयाला खरेदी करतो. कंपनीकडून काय करतो? 12 रुपयाला खरेदी करतो. कंपनीला हा पेन बनवायला 10 रुपये खर्च आलाय. त्यानंतर बघा हा व्यापारी कुणाला विकतो? हा ग्राहकाला. कारण बघा ग्राहक कुणाला म्हणायचं? जो वस्तूचा उपभोग घेतो आणि पुनर्विक्रीसाठी खरेदी करत नाही त्याला म्हणायचं ग्राहक. लक्षात घ्या. मग हा पेन याने ग्राहकाला 14 रुपयाला विकला. म्हणजे या पेनची अंतिम किंमत, बोला अंतिम किंमत किती रुपये झाली? या पेनची 14 रुपये काय झाली? अंतिम किंमत झाली. आता एक लक्षात घ्या हे 10 रुपये या 12 रुपयामध्ये इन्क्लूड आहेत. हे 12 रुपये या 14 रुपयामध्ये इन्क्लूड आहेत. लक्षात आलं? आता बघा राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या. बघा राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षाच्या कालखंडात वस्तू आणि सेवा, एका आर्थिक वर्षाचा कालखंड. बघा आर्थिक वर्ष कधी सुरू होतं? 1 एप्रिल सुरू होतं आणि संपतं कधी? 31 मार्चला संपतं. मग एका आर्थिक वर्षाच्या कालखंडात वस्तू आणि सेवा यांची अंतिम टप्प्यातील बेरीज, लक्षात घ्या अंतिम टप्प्यातील बेरीज, या पेनची अंतिम टप्प्यातील बेरीज किती रुपये झाली होती? 14 रुपये झाली होती. आणि दुहेरी मोजदाद न करता केलेली मोजणी यालाच म्हणायचं राष्ट्रीय उत्पन्न. बघा दुहेरी मोजदाद न करता जर आपण हे दुहेरी मोजलं असतं, लक्षात घ्या ह्या 3 किमती दुहेरी मोजल्या असतात तर या पेनची किंमत किती रुपये झाली असती? 36 रुपये या पेनची किंमत झाली असती जर आपण दुहेरी मोजदाद केली असती तर. म्हणजे बघा राष्ट्रीय उत्पन्नाचा उगाच फुगेरा आकडा वाटला असता की नाही, पण ऍक्च्युअली मध्ये लक्षात घ्या दुहेरी मोजदाद न करता या पेनची किंमत किती रुपये आहे? 14 रुपये. म्हणून बघा राष्ट्रीय उत्पन्न मोजत असता या पेनची जी काय अंतिम किंमत आहे ती मोजली जाते. चला परत एकदा तुम्हाला व्याख्या सांगतो. एका आर्थिक वर्षाच्या कालखंडात वस्तू आणि सेवा यांची अंतिम टप्प्यातील बेरीज तसेच दुहेरी मोजदाद न करता केलेली मोजणी यालाच म्हणायचं राष्ट्रीय उत्पन्न. अशा प्रकारे बघा आपल्याला इकॉनॉमिक्सचे कुठल्या प्रकारच्या डेफिनेशन, कुठल्या प्रकारचा रट्टा मारायचा नाही. आपल्याला काय करायचं आहे? इकॉनॉमिक्स एकदम आपल्या डेली लाईफशी थोडंसं जुळून घ्यायचंय आणि काही गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्यात आणि त्यानुसार तुम्हाला नॉलेज करून तुम्हाला बघा जेव्हा एक्झामला तुम्ही जात असता, लक्षात घ्या नॉलेज आत्मसात करून जेव्हा तुम्ही एक्झामला जात असता तिथे गेल्यानंतर तुम्हाला जे तुम्ही नॉलेज मिळवलेलं आहे हे नॉलेज तिथं अप्लाइड करून तुम्हाला आन्सर काढायचे. आता राष्ट्रीय उत्पन्न बघा राष्ट्रीय उत्पन्नाचे तर जे काही व्याख्या किंवा त्याचा जो काही अर्थ आहे तर तो आताच आपण पाहिलेला आहे. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये बघा पुन्हा ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना आहेत, काही कन्सेप्ट आहेत ते पण आपल्याला बघायचे. त्यामध्ये बघा घटक किंवा उत्पन्न असेल, गैर घटक उत्पन्न असेल या संकल्पना असतील. त्याच्यानंतर बघा इतर मूल्यवर्धित किंमत असेल. त्यानंतर बाजार किंमत काय असतं? बघा बाजार किमतीमध्ये फार सोपं आहे. जेव्हा वस्तू बाजारामध्ये येते, लक्षात घ्या आता सगळ्यांना आपल्याला माहिती आहे आपण साधं चॉकलेट जरी खाल्लं तर त्याच्यावरती टॅक्स भरावा लागतो की नाही? बोला समजा आपण चॉकलेट खाल्लं, बाबा डेअरी मिल्क चॉकलेट खाल्लं 10 रुपयाचं, 10 रुपयाचे डेअरी मिल्क चॉकलेट खाल्ल्यानंतर त्याच्यावरती इनडायरेक्ट टॅक्स भरता की नाही आपण? म्हणून बघा बाजार किमतीमध्ये काय केलं जातं? प्लस टॅक्स लागतो ना आपल्याला. आणि दुसरी गोष्ट इथं काय होतं बघा मायनस अनुदाने असतात. आता मला सांगा डेअरी मिल्क चॉकलेटवरती सरकार अनुदान देतं का? अजिबात देत नाही. म्हणून आपण काय केलं? बाजार किमतीमध्ये मायनस अनुदान केलं.
एकदम सोप्या सोप्या कन्सेप्ट आहेत, लक्षात घ्या. फक्त तुम्हाला एकदा त्या कन्सेप्टचा गाभा कळाला ना, सगळं तुमचं ओके होऊन जातं. त्याच्यानंतर बघा पुढं घटक किंमत. आता घटक किंमत म्हणजे काय, फॅक्टर कॉस्ट किंवा फॅक्टर प्राइस किंवा फॅक्टर व्हॅल्यू असं पण त्याला तुम्ही म्हणू शकता. आता जेव्हा घटक किंमत, समजा आपल्याला बाबा बिस्किट, समजा इकडे बिस्किट आहे. आता बिस्किट जेव्हा मार्केटमध्ये येईल तेव्हा काय होईल, बिस्किटवरती काय होईल, मार्केटमध्ये आल्यानंतर प्लस टॅक्स होईल आणि मायनस अनुदान राहील. पण बिस्किट तयार करण्यासाठी जे काही गहू लागतं की नाही, बिस्किट तयार करण्यासाठी बघा बेसिक गहू लागतं. आता गव्हासाठी सरकार अनुदान देते की नाही, लक्षात घ्या. या बिस्किटचं घटक, जे काही घटक वस्तू आहे ते काय आहे, गहू. आता सरकार बघा गव्हासाठी बघा किंवा कृषीसाठी अनुदान देते की नाही. मग कसले अनुदान देतं, बी बियाणे खरेदी करण्यासाठी अनुदान देणं असेल, त्यानंतर सिंचनासाठी अनुदान देणं असेल, एकतर अनुदान देतं किंवा त्या वस्तू त्यांना प्रोव्हाइड करतं, लक्षात घ्या. म्हणून आपण लक्षात घ्या, आता जेव्हा शेतकरी गहू घेतो आणि आडत्याला जाऊन विकतो, मग हा विकत असताना शेतकऱ्यावरती टॅक्स लागतो का, बोला, लागत नाही. म्हणून आपण बघा घटक किमतीला काय म्हणणार, मायनस टॅक्स. आता इथं अनुदान देतं, गव्हाच्या बी बियाणे असेल, शेतामध्ये काही यंत्र घ्यायचे असतील तर ते यंत्र सुद्धा घेण्यासाठी त्या ठिकाणी सरकार अनुदान देतं. म्हणून आपण घटक किमतीमध्ये काय करणार, प्लस अनुदानी करणार. चला, अशा प्रकारे फक्त आपल्याला बघा, हे जस्ट आता वरवर सांगते, याचं इन डिटेल आपण जेव्हा प्रॉपर सुरू करणार उद्यापासून, ठीक आहे, तर ते सगळं तुम्हाला डिटेल होऊन जाईल. त्याच्यानंतर बघा पुढं ज्या काही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, GDP आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे. बघा GDP NDP तर तुम्हाला असं पाठवून जाईल, तुम्हाला मस्त ट्रिक्स देतो, नंबर 1 मध्ये पाठवून जाईल ते. त्यानंतर बघा NDP कसा काढायचा, नॅशनल इन्कम तर आता सांगितलं, NNP असेल, पर कॅपिटा इन्कम असेल, पर्सनल इन्कम असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये बघायच्या आहेत. त्याचप्रमाणे बघा राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या काही मापनाच्या पद्धती आहेत, 3 प्रकारच्या मापनाच्या पद्धती आहेत, उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. ओके, तर या उत्पादन पद्धत असेल, उत्पन्न असेल, खर्च असेल, यामध्ये कशाचं इन्क्लूड होतं हे सगळं आपल्याला पुढे बघायचं. त्याच्यानंतर बघा आपल्याला बघायचे वृद्धी आणि विकास, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. लक्षात घ्या, वृद्धी आणि विकास या दोन्हीमधला फरक एकदा आपल्याला कळला ना, बाकी सगळं होऊन जातं. बघा वृद्धीमध्ये फक्त काय येतं, वृद्धीमध्ये फक्त येतं संख्यात्मक संकल्पना. जेवढी काय आकडेवारी असेल, लक्षात घ्या, उदाहरणार्थ GDP, पर कॅपिटा इन्कम, त्यानंतर GNI, लक्षात घ्या, नॅशनल इन्कम इत्यादी जे काही अर्थव्यवस्थेमधल्या ज्या काही संख्यात्मक बाबी आहेत, ज्या काही आकडेवारी असतील, या सगळ्या आकडेवारी येणार तीमध्ये. मग विकासामध्ये काय येणार, लक्षात घ्या, विकासामध्ये येणार सगळ्या गुणात्मक बाबी. मग गुणात्मक बाबी म्हणजे काय बघा, लक्षात घ्या. मग भारतातले बाबा बेरोजगारी किती कमी झाली, भारतातलं दारिद्र्य किती प्रमाणात कमी झालं, भारतातल्या लोकांना किती प्रमाणात शिक्षण दिलं जातंय, भारतातल्या लोकांना किती प्रमाणात आरोग्याच्या सोयीसुविधा पुरवल्या जात आहेत, किंवा भारतामध्ये ज्या काही इतर पायाभूत सुविधा आहेत त्यांचा कशा प्रकारे विकास होतोय, या सगळ्यांची मोजणी हे कशामध्ये येतं, विकासामध्ये येतं, डेव्हलपमेंट. आणि बघा भारतासाठी डेव्हलपमेंट म्हणजे हा विकास हा महत्वाचा आहे, वृद्धी महत्वाची नाहीये. क्लिअर. मग वृद्धी कुणासाठी महत्वाची असते, तर वृद्धी असते बघा विकसित देशासाठी. उदाहरणार्थ अमेरिका आहे. आता मला सांगा, अमेरिकेमध्ये खायचे वांदे आहेत लोकांचे, अमेरिकेमध्ये बघा खायचे वांदे नाहीत, प्लस ज्या काय त्यांच्या मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा आहे, यांची ते पूर्तता करतात. पण त्यांच्यामध्ये जे काही कॉम्पिटिशन आहे, लक्षात घ्या, दारिद्र्यामध्ये आपण बघणारच आहोत रिलेटिव्ह पॉवर्टी, याचं कधी निर्मूलन होत आहे, हे रिलेटिव्ह पॉवर्टीमध्ये आपण बघूया दारिद्र्यामध्ये. ओके, जस्ट फक्त लक्षात घ्या, अमेरिकेसारखे जे काही विकसित राष्ट्र आहेत त्यांच्यासाठी वृद्धी आहे, कारण त्या लोकांमध्ये ज्या काही गुणात्मक बाबी आहेत, बेरोजगारी, दारिद्र्य असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, पायाभूत सुविधा असतील, यांच्यामध्ये पूर्णतः तिथं सुधारणा झालेली आहे. म्हणून त्यांना डेव्हलप किंवा विकास हा महत्वाचा नाही, त्यांच्यासाठी काय महत्वाचा आहे, वृद्धी. मग विकास कोणासाठी महत्वाचा आहे, भारतासारखे विकसनशील देश प्लस अविकसित देश यांच्यासाठी विकास महत्वाचा आहे. कारण या देशांच्या ज्या काय अडचणी आहेत, काय बेरोजगारी जास्त आहे, दारिद्र्य जास्त आहे, शिक्षणाच्या पुरवठा त्यांना करायचा प्रत्येकापर्यंत आरोग्याच्या ज्या काय आरोग्याच्या सोयीसुविधा आहेत त्या पुरवायच्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी त्यांना पुरवायच्या आहेत. म्हणून विकसनशील देश असेल, अविकसित देश असेल, यांच्यासाठी विकास हा महत्वाचा आहे. ठीक आहे. पुढे आपण बघणारच आहोत, इकॉनॉमिकली ग्रोथ असेल किंवा इकॉनॉमिकली डेव्हलपमेंट असेल, तर यामधला फरक जो आहे तो आपल्याला पुढे बघायचा. त्यानंतर बघा समावेशी वृद्धी. समावेशी वृद्धीचा अर्थ होतो की जे काही ग्रोथ होत आहे, या ग्रोथमध्ये सगळ्यांना सामावून घेणे, याला म्हणायचं समावेशी वृद्धी. आणि या समावेशी वृद्धीच्या आधारावरती 11वी आणि 12वी पंचवार्षिक योजना तिथं अवलंबलेली आहे. तर बघा आपल्याला पंचवार्षिक योजना हा सुद्धा टॉपिक्स बघायचा आहे. त्यामध्ये बघा आपल्याला 12 योजना आहेत,
पंचवार्षिक आणि 7 वार्षिक योजना आहेत. लक्षात घ्या, 7 वार्षिक योजनेचे पुन्हा डिवायडेशन 3 मध्ये येतं. पहिलं आहे 1966 ते 1969, याला म्हणायचं योजना सुट्टीचा कालखंड. त्यानंतर बघा दुसरा आहे 1978 ते 1980, याला म्हणायचं रोलिंग प्लॅन, म्हणजे त्याला म्हणायचं सरकती योजना, जी जनता दलाची होती. त्यानंतर बघा पुढं आहे 1990 ते 1992, 1990 ते 1992 जे आहे, तर हे इकॉनॉमिकली जे काही क्रायसिस त्या ठिकाणी भारतात आले होते, तर त्यामुळं जे काही नेक्स्ट म्हणजे 8वी जे काही पंचवार्षिक योजना तिथं राबवायची होती, तर ते आपण राबवू शकलेलो नव्हतो. कारण यामध्ये बघा जे काही राजकीय परिस्थिती होती तर ती कुठेतरी अस्थिर होती. त्यानंतर आपल्याकडे जो काही बॅलन्स ऑफ पेमेंट, लक्षात घ्या, त्याला म्हणायचं व्यवहार तोल, त्याच्यावरती कुठेतरी तूट आलेली होती. त्यामुळं आपण इथं वार्षिकी 2 योजना राबवलेल्या आहेत. इथं 2, या 78 ते 80 मध्ये 2 आणि 1966 ते 69 इथं 3, टोटल किती झाल्या 7 वार्षिकी योजना आपण इथं राबवलेल्या आहेत. 12 पंचवार्षिक योजना राबवलेल्या आहेत. शेवटची 12वी पंचवार्षिक योजनेचा कालखंड लक्षात घ्या 2012 ते 2017 आहे. मग पंचवार्षिक योजना कोण त्या ठिकाणी तयार करत होतं? पूर्वी नियोजन आयोग त्या ठिकाणी तो तयार करायचा. नियोजन आयोगाची स्थापना होती 15 मार्च 1950 आणि त्याला मान्यता देण्याचं काम करत होतं राष्ट्रीय विकास परिषद, NDC, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. कधी आहे स्थापना मग NDCची? 6 ऑगस्ट 1952 या दिवशी आहे. ओके, तर बघूया आता आपण पुढं डिटेलमध्ये. त्यानंतर बघा शाश्वत विकास आहे. शाश्वत विकासाची व्याख्या वगैरे तुम्हाला काय पाठ वगैरे करायची गरज नाही, मी तुम्हाला मस्त उदाहरण देईल, लगेच पाठवून जाईल. त्यानंतर बघा वेगवेगळ्या ज्या काही संकल्पना असतील शाश्वत विकासाच्या बाबतीत, परिषदा असतील, आणि शाश्वत विकासाच्या बाबतीत बघा जे काही गोल्स ठेवले होते 2000 ते 2015च्या दरम्यान MDG ठेवलं होतं, 2015 ते 2030च्या दरम्यान SDG ठेवलं होतं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. ओके, तर ते काय काय गोल्स होते ते सगळं आपण तिथं बघणार आहोत. त्यानंतर बघा पर्यावरणीय संबंधित ज्या काही परिषदा आहेत, बघा पर्यावरणीय संबंधित परिषदा हा करंटचा भाग आहे, पण आपल्याला इथं ज्या काही परिषदा पूर्वी गेलेल्या आहेत त्या पण थोडासा आढावा घ्यायचा आहे. त्यानंतर बघा शाश्वत विकासासाठी मग भारताने काय काय प्रयत्न केले, याही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी कव्हर करायच्या आहेत. चला, लोकसंख्या टॉपिक बघा. या लोकसंख्या टॉपिक मध्ये आपल्याला काही सिद्धांत वगैरे बघायचे आहेत, काही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करावे लागतील, आणि याच्यामध्ये जास्त आहेत फॅक्ट, म्हणजेच काय जी काय आकडेवारी आहे तर ती तुम्हाला करावीच लागेल. कारण आयोग पुन्हा टायमाला काय आकडेवारी विचारेल ते सांगता येत नाही, पण हमखास गॅरंटी असते की या टॉपिकवरती तिथे क्वेश्चन येण्याची, मग तो प्रिया असू द्या, मेन्स असू द्या, सगळीकडे याच्यावरती क्वेश्चन येत असतात. पण लोकसंख्येमध्ये आपल्याला काय बघायचे, लोकसंख्येच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही व्याख्या असतील ते बघायचे. जसं व्याख्यामध्ये काय काही संकल्पना बघायच्या, जसं बघा जन्मदर काय आहे, मृत्यूदर काय आहे, घनता म्हणजे काय, लिंग गुणोत्तर म्हणजे काय, बाल लिंग गुणोत्तर म्हणजे काय, साक्षरता म्हणजे काय, मग राज्याची साक्षरता किती आहे, भारताची किती आहे, हे सगळं आपल्याला बघावं लागेल. मग पहिले 5 राज्य कुठले, शेवटचे 5 राज्य कुठले, हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आढावा घ्यावा लागेल. मग त्यामध्ये महत्वाचे काय काय घटक आहेत तर हे मी त्यावेळेस तुम्हाला तिथे सांगून देईल. ओके, त्यानंतर बघा आपल्याला धोरणं बघायचे. बघा 1976ला लोकसंख्या विषयक पहिलं धोरण आणलं होतं आणि दुसरं धोरण होतं 2000ला. लोकसंख्येच्या बाबतीत हे 2च धोरणं महत्वाचे आहेत, आणि त्यातलं जे काही 2000चं दुसरं धोरण आहे त्यामध्ये बघा 3 प्रकारची उद्दिष्ट ठेवलेले आहेत, अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन. दीर्घकालीन मध्ये फक्त एकच उद्दिष्ट आहे, तो बाबा 2045 पर्यंत काय करायचं आहे, देशाची लोकसंख्या स्थिरतेकडे न्यायची किंवा स्टेबल ठेवायचे. जे काय पॉप्युलेशन आहे, इंडियन पॉप्युलेशन, हे काय करायचे 2045 पर्यंत काय करायचे, म्हणजे 2045 पर्यंत काय करायचे, त्याला स्थिर ठेवायचे. तर ह्या प्रकारे बघा हे दीर्घकालीन जे काही धोरण आहे, दीर्घकालीन जे काही उद्दिष्ट आहे, तर हे दुसऱ्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाच्या अंतर्गत ते ठेवलेलं आहे. तर ते जे काही धोरण आहेत ते पण आपल्याला थोडंसं बघावं लागेल. त्यानंतर बघा लोकसंख्येच्या बाबतीतले जे काही संक्रमणाचे टप्पे आहेत, बघा आता मी ढोबळ मानाने क्लासरूममध्ये 3 टप्पे सांगत असतो, किंवा पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा. ठीक आहे, तर ते सगळे टप्पे आपण पुढे बघणारच आहोत. त्याच्यानंतर बघा पुढचं येतं दारिद्र्य, पॉवर्टी. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा, पॉवर्टी हा जो चॅप्टर आहे, लक्षात घ्या याच्यामध्ये भरपूर अशा समिती आहेत. या समित्या तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवावं लागेल, आणि त्यामध्ये बघा महत्वाची समिती आहे बघा तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती, यांच्यावरती आतापर्यंत भरपूर असे क्वेश्चन तिथे आलेले आहेत. त्यामुळं थोडंसं जर तुम्ही मागचे PYQ जर बघितलात दारिद्र्याच्या बाबतीतले, तर तुम्हाला थोडासा आढावा पण तिथे लगेच लक्षात येईल की बाबा जास्त क्वेश्चन कुठल्या समितीवरती आलेले. ओके, तर लक्षात घ्या दारिद्र्य म्हणजे काय, एक थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा लगेच तुम्हाला लक्षात राहील, फार सोपी व्याख्या आहे दारिद्र्याची. बघा हा एक व्यक्ती आहे. ओके, हा एक काय आहे, व्यक्ती आहे, आणि या व्यक्तीचं बाबा समजा आपण असं गृहीत धरूयात की या व्यक्तीचं जे काय उत्पन्न आहे, म्हणजे याचा जो काय पगार आहे, ठीक आहे, याचा काय आहे पगार, समजा याचा पगार आहे 5,000 रुपये.
चला, आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मानवाच्या मूलभूत 3 गरजा आहेत. मूलभूत म्हणजे प्राथमिक गरजा किती आहेत? 3 आहेत. कुठल्या आहेत बघा? अन्न, वस्त्र आणि निवारा. बघा, हे 4 तुम्हाला डायग्राम थोडीशी लक्षात घ्या. आता आपल्याला दारिद्र्याची व्याख्या या डायग्रामवरून लगेच लक्षात होईल. दारिद्र्य म्हणजे काय? एखादा व्यक्ती किंवा असं कुटुंब त्यांच्या उत्पन्नातून जर ते मूलभूत गरजेच्या ज्या काही वस्तू आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, यांच्यावरती जर ते खर्च करू शकत नसतील तर त्यांना म्हणायचं, ते कुटुंब असेल तर त्याला म्हणायचं ते दारिद्र्यात आहे. किंवा हा व्यक्ती म्हणलं तर इथं आपण उदाहरणासाठी व्यक्ती घेतले तर हा व्यक्ती काय आहे? दारिद्र्यात आहे. झाली, दारिद्र्याची व्याख्या संपली. जी मी आता व्याख्या सांगतोय ही व्याख्या कशी आहे? नॉर्मल व्याख्या आहे. मग आपल्याला बघा, नियोजन आयोगाने वेगवेगळ्या व्याख्या दिल्यात. काही ज्या काही समिती आहेत त्यांच्या पण वेगवेगळ्या व्याख्या आहेत, तर त्या आपल्याला पुढे बघायचंच आहे. फक्त जस्ट नॉर्मल फक्त एवढीच व्याख्या लक्षात घ्या की एखाद्या व्यक्तीने कमवलेल्या उत्पन्नातून जर तो अन्न, वस्त्र, निवारा या 3 गोष्टीवरती जर तो खर्च करू शकत नसेल तर त्या व्यक्तीला म्हणायचं तो दारिद्र्यात आहे. बघा, इथं काय पाठ करायचं का आपल्याला? जस्ट फक्त लक्षात ठेवायचे, मूलभूत गरजा, त्याने कमवलेल्या उत्पन्नातून तो खर्च करू शकत नसेल तर त्याला काय म्हणायचं? तो व्यक्ती कशात आहे? दारिद्र्यात आहे. मग पुढे आपल्याला दारिद्र्य रेषा पण बघायचे. पॉवर्टी लाईन बघा, पॉवर्टी लाईन काय असतं काय नाही ते पण बघायचं. त्यामध्ये बघा, अबोव पॉवर्टी लाईन, बिलो पॉवर्टी लाईन, दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या आणि दारिद्र्य रेषेवरील लोकांची संख्या. तर ते काय असतं काय नाही आपण ते सगळं पुढं बघणारच आहोत. त्यानंतर बघा, मोजण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत. त्यानंतर एनएसएचे जे काही रिकॉल किंवा रेफरन्स पिरियड आहेत ते पण आपल्याला पुढं बघायचे आहेत. त्यानंतर बघा, महत्वाच्या समित्या असतील, महत्वाचे कार्यगट असतील, त्याचाही आपल्याला आढावा घ्यायचा आहे. त्यानंतर महत्वाच्या बघा 2 समित्या आपल्याला बघायच्या आहेत. तेंडुलकर समिती, रंगराजन समिती. बघा, तेंडुलकर समिती होती 2004-05 ची, अहवाल दिला 2009ला. रंगराजन समिती होती बघा मे 2012, अहवाल दिला जून 2014ला. पण रंगराजन समितीचा जो काय अहवाल आहे तो सरकारने अजूनही बाहेर काढलेला नाही किंवा कुठे प्रकाशित तो केलेला नाही. ओके, तर हे दोन्ही समित्या आपल्याला त्या ठिकाणी बघायच्या आहेत. त्याने दिलेला अहवाल असेल, त्यांनी जे काय निकष असतील, त्यांनी काय सांगितलेले पाळलेले काही निकष असतील दारिद्र्य मोजत असताना, तर ते सगळं आपल्याला तिथं आढावा घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, दारिद्र्याची कारणं. मग दारिद्र्य बाबा कशामुळे दारिद्र्याचं प्रमाण वाढतं? मग दारिद्र्य वाढलं, ठीक आहे, दारिद्र्य वाढलं मग त्याचा परिणाम काय होतो? मग परिणाम बघा 2 असतात, एक आर्थिक, सामाजिक परिणाम. मग त्यानंतर बघा, मग ठीक आहे, दारिद्र्य वाढलं मग सरकारने कुठल्या निर्मूलनाच्या योजना आणल्या, त्या योजनाचा आपल्याला थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, एक महत्वाचा निर्देशांक आहे, सातत्याने बघा याच्यावरती क्वेश्चन येत आहे, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, MPI, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक. आता हा जो काय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आहे याचे बघा 3 काय आहेत? आयाम आहेत. आणि जे काही इतर घटक आहेत तर ते आहेत 10. तर ते 3 आयाम कुठले आहेत, इतर 10 घटक कुठले आहेत, हे सगळं आपल्याला पुढं बघायचंच आहे. त्याच्यानंतर बघा, बेरोजगारीची व्याख्या फक्त 4 शब्द आपल्याला माहित पाहिजेत. किती शब्द? 4 शब्द. आणि जे तुम्हाला मी आता सांगतो ते 4ही शब्द तुम्हाला माहित आहेत. ओके, थोड्याच वेळात तुम्हाला ते लगेच कळून जाईल तुम्हाला बेरोजगारी काय आहे. बघा, बेरोजगारी कोणाला म्हणायचं? फक्त 4 शब्द लक्षात ठेवा. काम करण्याची इच्छा असणे हा पहिला शब्द झाला. पात्रता, जे काय काम करणार त्या बाबतीत पात्रता पाहिजे. त्यानंतर वेतन आणि क्षमता. ठीक आहे, समजा हा व्यक्ती आहे, याला बनायचे डेप्टी कलेक्टर किंवा PSI बनायचे. ठीक आहे, हा व्यक्ती आहे, याला बनायचे डेप्टी कलेक्टर किंवा PSI बनायचे किंवा ASO असेल, ST असेल, जे काय असेल ते. ओके, आता याला काय बनायचे? हे पोस्ट काढायचे. आता हे पोस्ट काढायचे असेल बघा, त्याची इच्छा आहे, पात्रता पण ग्रॅज्युएशन पण त्याचे पूर्ण आहे. त्यानंतर जे काय वेतन मिळेल त्या प्रचलित वेतनदारावर तो काम करण्यास तयार पण आहे. आणि हे पद दिल्यानंतर त्याच्यामध्ये क्षमता पण आहे. हे पद तो कशा प्रकारे काय करू शकतो, त्या पदावरती तो जबाबदारपणे बसू शकतो. अशा प्रकारे त्याच्यामध्ये काय आहे? क्षमता पण आहे. पण समजा याला सरकारने जॉईनिंगच नाही दिली, लक्षात घ्या, पण सरकारने याला जॉईनिंगच नाही दिली आणि आता हा काय आहे, म्हणजे याला काय केलं? काम न मिळणे. तेव्हा याला म्हणायचं हा व्यक्ती काय आहे? बेरोजगार आहे. तेव्हा म्हणायचं बेरोजगार आहे. ओके, तर बघा, समजा उदाहरणार्थ अजून एक लक्षात घ्या. बघा, हा व्यक्ती आहे, याच्याकडे पात्रता नाही. बघा, इच्छा आहे, मिळेल त्या वेतनदारावर तो काम करण्यास तयार आहे, त्याच्यामध्ये क्षमता पण आहे, पण त्याची पात्रताच नाही. आणि जर तो म्हणत असेल की सरकार मला काम देत नाहीये किंवा मला काम मिळत नाही,
तर अशा वेळेस तो बेरोजगार नाही. अशा वेळेस तो बेरोजगार नाही. जर बेरोजगार तुम्हाला म्हणायचं असेल तर या 4 गोष्टी त्या ठिकाणी त्याने काय केल्या पाहिजेत, या 4 गोष्टींची पूर्तता करायला पाहिजे. काम करण्याची इच्छा पाहिजे, काम करण्याची पात्रता पाहिजे, काम करण्याची क्षमता पाहिजे आणि मिळेल त्या वेतनदरावर त्याने काम करण्यास पात्र पाहिजे किंवा त्याची मिळेल त्या वेतनदरावर काम करण्याची तयारी पाहिजे. आणि जर त्याला रोजगार मिळत नसेल तर त्या व्यक्तीला काय म्हणायचं, बेरोजगार. चला त्यानंतर बघा बेरोजगारीचे वेगळे प्रकार आपल्याला बघायचे आहेत. बघा प्रकारामध्ये पुन्हा ग्रामीण भागातील प्रकार वेगळे आहेत, शहरी भागातील प्रकार पुन्हा वेगळे आहेत. तर ते पण आपल्याला इन डिटेलमध्ये पुढं बघायचंच आहे. मग बेरोजगारी मापनाच्या 3 पद्धती, UPS, CWS आणि CDS. करंट विकली स्टेटस असेल, करंट डेली स्टेटस असेल. बघा हे तर एकदम सोपं आहे, नुसते चित्र दिलेत मी त्याच्यामध्ये, एका मिनिटात तुम्हाला समजून जाईल. ओके, तर पुढे बघूयात आपण. त्यानंतर बघा बेरोजगारीची कारणं, त्याचे परिणाम आणि दुसरी गोष्ट बघा दारिद्र्य आणि रोजगार यांचा परस्पर संबंध, हे सुद्धा आपल्याला बघायचे. ओके, तो कसा संबंध असतो एकदम 2-4 लाईनीमध्ये आहे तो, ते तुम्हाला लगेच कळून जाईल. चला आज फक्त आपण थोडक्यात काय करतोय, रिव्हिजन घेतोय. आता महत्वाचा चॅप्टर आला बघा पब्लिक फायनान्स. पण पब्लिक फायनान्सच्या आधी लक्षात घ्या आपल्याला टॅक्स हा सुद्धा चॅप्टर बघायचा आहे. टॅक्स आपण शिकवत असताना सुरुवातीला टॅक्स शिकवतो, त्यानंतर पब्लिक फायनान्स, त्यानंतर व्यापार टॉपिक. कारण हे जे महत्वाचे टॉपिक्स आहेत आणि हे फार थोडेसे लेंदी टॉपिक्स आहेत आणि काय आहे वेटेज पण यांना काय आहे जास्त आहे. ओके, तर बघा टॅक्समध्ये आपल्याला काय बघायचे, बघा टॅक्समध्ये 2 प्रकार पडतात, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर. मग प्रत्यक्ष कुणावरती आकारला जातो, व्यक्तीच्या उत्पन्नावर आणि कंपनीच्या नफ्यावरती आकारला जातो. त्यानंतर बघा प्रत्यक्ष करामध्ये जे काय वैयक्तिक उत्पन्न आहे, मग त्यामध्ये पुन्हा आपल्याला कॅपिटल गेन टॅक्स असेल, बिझनेस प्रोफेशन असेल, असे वेगवेगळे टॅक्स त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं बघायचं आहे. त्यानंतर बघा कंपनी करासारखाच दुसरा असणारा मॅट, मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स. आता हा जो काय मॅट असतो, हा मॅट आकारला जातो बुक प्रॉफिटवरती. आता बुक प्रॉफिट काय आहे काय नाही आपण पुढं नक्कीच बघणार आहोत. त्यानंतर बघा करामध्ये दुसरा प्रकार आहे अप्रत्यक्ष कर. मग बघा अप्रत्यक्ष कर लक्षात घ्या, आता सध्या अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत GST आलेला आहे. कधी आला GST? 1 जुलै 2017 आला. कुठल्या घटना दुरुस्तीनुसार आला? 151 घटना दुरुस्ती 2017 नुसार आलेला आहे तो. मग GST ऍक्ट कधीचा होता? 2016. मग GST संकल्पना कुणी मांडली? विजय केळकर समितीने. कधी मांडली? 2002 मांडली. तर अशा प्रकारे आपल्याला GSTच्या बाबतीतल्या असतील किंवा टॅक्सच्या बाबतीतल्या काय असतील, ज्या काय फॅक्ट असतील किंवा GST लागू होण्याच्या पूर्वी जे अप्रत्यक्ष कर होते, जसं विक्री कर असेल, उत्पादन शुल्क असेल, सीमा शुल्क असेल, कस्टम ड्युटी असेल, सेवा कर असेल, असे जे काही वेगवेगळे टॅक्स त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. इन डिटेल आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला सुरू होतो आपला पब्लिक फायनान्स हा चॅप्टर. मग पब्लिक फायनान्स म्हणजे काय बघा, किंवा सार्वजनिक वित्त म्हणजे काय, तर लक्षात घ्या अशा प्रकारे एखाद्या विभागामध्ये जसं सरकारचे गुंतवणुकी असतील, सरकारचे खर्च असतील, सरकारच्या बचती असतील, सरकारच्या गुंतवणुकी असतील, त्यानंतर सरकारचे जे काही इतर अर्थव्यवस्थेविषयी जे काही इतर धोरणं असतील, या सगळ्यांचा आढावा जिथे घेतला जातो त्याला म्हणायचं सार्वजनिक वित्त. ओके, मग सार्वजनिक वित्तामध्ये जर तुम्हाला कळायचं असेल तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला फक्त सुरुवातीला 4 कन्सेप्ट महत्वाचे आहेत. किती महत्वाचे आहेत कन्सेप्ट? फक्त 4. हे 4 कन्सेप्ट जर तुम्हाला कळले तर पूर्ण पब्लिक फायनान्स तुम्हाला कळून जातो. त्यातलं बघा हे 4 कन्सेप्ट म्हणजे कुठले? बघा महसुली उत्पन्न हा पहिला कन्सेप्ट, भांडवली उत्पन्न हा दुसरा कन्सेप्ट, भांडवली उत्पन्नालाच आपण जमा पण म्हणू शकतो. त्यानंतर बघा तिसरा आहे महसुली खर्च आणि चौथा आहे भांडवली खर्च. लक्षात घ्या हे 4 कन्सेप्ट जर तुम्हाला कळले आणि या 4 कन्सेप्ट मधला जर फरक कळला तुम्हाला तर नक्कीच तुम्हाला पब्लिक फायनान्स हा चॅप्टर एकदम सोपा होऊन जातो. कारण पब्लिक फायनान्सचा जर खरा गाभा असेल तर हे फक्त 4 कन्सेप्ट आहेत. ओके, तर ते कसे आहेत काय आहेत तुम्हाला नक्कीच बघा उदाहरणाच्या माध्यमातून ते लगेच तुम्हाला कळून जाईल या 4 मधला फरक. तर आपण ते नक्कीच पुढे बघूयात. त्यानंतर राजकोषीय धोरणं हे सरकार राबवत असतं आणि मौद्रिक धोरण हे RBI राबवत असतं. ओके, त्यानंतर बघा सार्वजनिक वित्ताचे वेगळे जे काही घटक आहेत, उत्पन्न खर्च, सार्वजनिक उत्पन्न सार्वजनिक खर्च. हे बघा सार्वजनिक उत्पन्न सार्वजनिक खर्च याचे दोन प्रकार, हे 2 प्रकार आपल्याला नक्कीच बघायचे आहेत. त्यानंतर बघा वेगळे जे काही सिद्धांत असेल, केन्सचा सिद्धांत असेल, ह्यूज डाल्टनचा सिद्धांत असेल, ते एक आपल्याला बघा केन्सचा सिद्धांत वगैरे आपल्याला ते राज्यसेवेसाठी आहे, पण ठीक आहे आपण पण ते थोडंसं बघूयात. बघा केन्स काय सांगतात की तुम्ही काय करा, तुटीचा अर्थसंकल्प मांडा. तुटीचा काय करा, अर्थसंकल्प मांडा. तुटीचा अर्थसंकल्प मांडणे म्हणजे त्याचा अर्थ लक्षात घ्या भांडवली खर्च जास्त होत असतो. आता भांडवली खर्च काय आहे काय नाही तुम्हाला नक्कीच आपल्याला पुढं लेक्चरमध्ये बघायचंच आहे. जस्ट फक्त एवढंच लक्षात ठेवा केन्सनी काय सांगितलं होतं, तुटीचा अर्थसंकल्प मांडा. ओके,
पुढे बघूयातच आपण ते. त्याच्यानंतर बघा अर्थसंकल्पाची रचना, जेव्हा संसद असेल किंवा आपल्या राज्यामध्ये विधिमंडळ असेल, यामध्ये जेव्हा अर्थसंकल्प मांडला जातो, हा अर्थसंकल्प 2 विभागामध्ये मांडला जातो. पहिलं महसुली अर्थसंकल्प, दुसरं भांडवली अर्थसंकल्प. त्याच्यामध्ये पुन्हा खर्च वगैरे ते सगळे प्रकार आहेत. बघा हे 4 जर लक्षात आले ना, हे अर्थसंकल्पाची रचना लगेच कळून जाते. त्याच्यानंतर बघा अर्थसंकल्पीय रूपे. अर्थसंकल्पीय रूपेमध्ये बघा पुन्हा 4 प्रकार आपल्याला बघायचे आहेत. त्यामध्ये पहिलं बघा पारंपरिक अर्थसंकल्प काय आहे, ट्रॅडिशनल बजेट काय असतं, त्यानंतर आउटकम बजेट म्हणजे परिणाम अर्थसंकल्प असेल, तिसरा आहे शून्य आधारित अर्थसंकल्प, झिरो बेस्ड बजेट, चौथा आहे जेंडर बजेट म्हणजेच काय लक्षात घ्या आता जेंडर बजेट, त्यानंतर शून्य आधारित अर्थसंकल्प. याच्यावरती बघा बऱ्यापैकी क्वेश्चन आतापर्यंत आलेले आहेत, बऱ्यापैकी क्वेश्चन इथं यांच्यावरती आलेले आहेत. ठीक आहे, तर हे पण आपण 4 पण त्या ठिकाणी अर्थसंकल्पाचे जे काही वेगवेगळे रूप आहेत तर ते पण आपण बघणार. त्यानंतर बघा महत्वाचे आहे तर तूट. आता तूट म्हणजे काय, डिफिसिट. लक्षात घ्या उत्पन्न कमी खर्च जास्त, यालाच काय म्हणायचं तूट. उत्पन्न कमी खर्च जास्त. उदाहरणार्थ उत्पन्न मिळालं बघा, खर्च झाला 1000 रुपये, उत्पन्न मिळाले 300 रुपये. बोला तूट किती निर्माण झाली, -700 रुपये काय झाली, तूट निर्माण झाली. हे जे -700 असतं त्यालाच म्हणायचं तूट. तूट म्हणजे काय वेगळा कन्सेप्ट आहे का तो. बघा खर्च झाला 1000 रुपये, उत्पन्न मिळाले 300 रुपये, आता 700 रुपये लॉस झाला की नाही, हे 700 रुपये म्हणजेच काय तूट. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा तुटीचे वेगळे प्रकार आपल्याला बघायचे आहेत. अर्थसंकल्पीय तूट काय आहे, महसुली तूट काय आहे, भांडवली तूट काय आहे, त्यानंतर चक्रीय तूट काय असते, राजकोषीय तूट काय आहे आणि राजकोषीय तूट का काढली जाते, प्रभावी महसुली तूट काय आहे, हे सगळे तुटीचे प्रकार आपल्याला त्या ठिकाणी बघायचे. क्लिअर. त्यानंतर बघा अर्थ भरणा अर्थ उभारणे काय असतं काय नाही, त्याचा फरक त्याचा परिणाम तेही आपल्याला बघायचे. त्यानंतर बघा FRBM ऍक्ट 2003चा ऍक्ट आहे हा. हा FRBM ऍक्ट का आणण्यात आला, कधी आणण्यात आला, त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही लक्ष्य आहेत त्या लक्ष्यावरती तिथं मात्र क्वेश्चन आतापर्यंत भरपूर आलेले आहेत. तर FRBM ऍक्ट हा एक आपल्यासाठी महत्वाचा ऍक्ट आहे. पब्लिक फायनान्समध्ये तो आपण नक्की पुढे बघूयात. त्याच्यानंतर बघा पब्लिक फायनान्सच्या जे काही फायनान्स आहे त्याच्या संबंधित काही बाबी बघायच्या आहेत. मग केंद्र सरकारचे निधी असतील, लेखा परीक्षण कॅग. बघा कॅग कधीच आहे लक्षात घ्या. कॅगचे जे काही 1976ला कॅगच्या कामामध्ये बदल केला होता, तो बदल कसा होता, राज्याच्या बाबतीत काय बदल होते, केंद्राच्या बाबतीत काय बदल होते ते तुम्हाला लगेच कळून जाईल. आपण काय केलेलं आहे तिथे एकदम सिस्टमॅटिक डायग्रामॅटिकली घेतलेलं आहे. ते तुम्ही डायग्राम मी एकदा समजून सांगितली तुम्हाला ते कधीच विसरणार नाही. ओके, तर ते आपण पुढे बघूयात. त्यानंतर बघा कॅगच्या बाबतीतलं जे काही घटनात्मक तरतुदी आहेत बघा, कलम 148 तर कलम 151 या 4 कलम हे कॅगच्या बाबतीतले. त्याच्यानंतर बघा काही लेखापरीक्षण विषयक ज्या काही संसदीय समिती आहेत, लोक अंदाज समिती असेल, लोकलेखा समिती असेल आणि सार्वजनिक उपक्रम समिती असेल, या तिन्ही समिती त्यांचे अध्यक्ष त्यांचे सदस्य किती आहेत, त्यानंतर या समित्यांचे जे काय स्थापना आहे तर ते कुठल्या समितीने शिफारस केली होती ते आपल्याला बघायचे. आणि या महत्वाचं बघा या तिन्ही समित्यांचे कार्य सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचे. कारण परीक्षेमध्ये बघा एकतर पॉलिटीच्या विवणे विचारतील नाहीतर इकॉनॉमिक्सचे विवणे विचारू शकतील. ठीक आहे, तर हा भाग काही तुम्हाला पॉलिटीमध्ये पण होईल आणि इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा होईल. इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून जेवढं महत्वाचं आहे तेवढं मी तिथे घेतलेलं आहे. चला, आणि याचं इन डिटेल आहे ते तुम्हाला पॉलिटीमध्ये होऊन जाईल. त्यानंतर बघा प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर, हे तुम्हाला मगाशी सांगितलं बघा मी सगळं. प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर यांचं वर्गीकरण असेल, 2 तक्ते आपण तिथे लिहून देत असतो. दोन्हीतला डिफरन्स काय आहे ते सगळं लिहून देतो. त्यामध्ये देत असताना करवार कुणावरती लागतो, करघात कुणावरती लागतो, हे सुद्धा आपण तिथे लिहून देतो. त्यानंतर बघा पुढं GST आलं. GSTच्या बाबतीत इन डिटेल बघा, GSTचे पुन्हा 4 प्रकार पडतात. UT GST आहे, स्टेट GST आहे, इंटिग्रेटेड GST आहे, सेंट्रल GST आहे. हे 4ही प्रकार आपण तिथे एकदम घेणार. त्यानंतर बघा GSTच्या बाबतीतल्या काही संकल्पना काही फॅक्ट त्या ठिकाणी आपण कव्हर करणार. त्यानंतर बघा GSTच्या बाबतीतला इतर जो काही फॅक्टचा डाटा आहे तो सगळं आपण कव्हर करणार. म्हणजे उदाहरणार्थ GSTच्या बाबतीतलं बघा 122 विधेयक होतं. मग या विधेयकांना मान्यता जे काय राज्यांनी दिले बघा, राज्यांची निम्या राज्यांची त्याला काय पाहिजे होती, सहमती पाहिजे होती. त्यावेळेस या 122 विधेयकाला मान्यता देणारं मग पहिलं राज्य कुठलं होतं, आसाम. मग महाराष्ट्र कितवं राज्य होतं, 10वं राज्य होतं. अशा ज्या काही छोट्या छोट्या फॅक्ट आहेत त्या फॅक्ट सुद्धा आयोग तिथे विचारतात, ते सुद्धा आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. ओके, चला कराविषयी जे काही वेगवेगळ्या समित्या आहेत, राजा चलया समिती आणि विजय केळकर समिती इन डिटेल बघायची आपल्याला. त्यानंतर बघा वांचू समिती आहे, चोक्सी समिती आहे, राज्य समिती आहे, पार्थ सारथी शोम समिती आहे 2013ची. या समितीने सांगितलं गार लागू करा. आता गार काय आहे काय नाही आपण ते पुढे नक्कीच बघणार आहोत. अशा वेगवेगळ्या ज्या काही समित्या आहेत त्यांच्या शिफारसी
त्या सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत. त्यानंतर पुढे बघा वित्त आयोग. बघा 13वा वित्त आयोग, 14वा आणि 15वा, आणि जो आता 16वा वित्त आयोग आलाय तो 16वा वित्त आयोगाची जी काही बॉडी आहे, लक्षात घ्या तुम्हाला परीक्षेत प्रश्न इथं 100% येण्याचे चान्सेस आहेत. कुठल्या वित्त आयोगावरती? कारण आता 16वा वित्त आयोग त्याचे अध्यक्ष, 4 सदस्य आणि 1 सचिव त्या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत. ओके. आणि त्यांचा जो काय अहवाल आहे तो 2026 ते 2031 या दरम्यान त्यांचा जे काही त्यांनी केलेल्या शिफारसी आहेत त्या लागू होणार आहेत या 5 वर्षासाठी. तर तो एक आपल्याला आयोग आपल्याला नक्कीच बघायचे. चला, इतर जे काय माहिती असेल ते आपल्याला पुढे बघायचे. त्यानंतर बघा पैसा चॅप्टर, जो आपल्याला फक्त प्रीला आहे. मुद्रा, पैशाच्या बाबतीत वेगवेगळ्या तज्ञांच्या ज्या काही व्याख्या असतील, त्यानंतर काही संकल्पना आपल्याला बघायच्या. बघा त्यामध्ये बघा विधिग्राह्य पैसा काय असतो. विधिग्राह्य पैसा म्हणजे काय, ज्याला आरबीआयच्या गव्हर्नरने काय केलेलं असतं, मान्यता दिलेली असते किंवा आरबीआयने मान्यता दिलेली असते, त्या पैशाला म्हणायचं विधिग्राह्य पैसा, जो व्यवहारामध्ये काय होत असतो, चालत असतो. त्यानंतर बघा अविधिग्राह्य पैसा म्हणजे काय, ज्याला बाबा ज्या पैशाला आरबीआयची मान्यता नाही त्याला काय म्हणायचं, अविधिग्राह्य पैसा. ओके. त्यानंतर बघा काळा पैसा, ब्लॅक मनी, सगळ्यांना माहिती आहे. बघा काळा पैसा म्हणजे काय, नॉर्मल पैसा घेऊन त्याला कलर देणं आहे का काळा. लक्षात घ्या, काळा पैसे म्हणजे काय, असा पैसा जो सरकारला टॅक्स पे न करता जवळ ठेवलेला पैसा, याला काय म्हणायचं, काळा पैसा. व्हाईट मनी म्हणजे पांढरा पैसा. व्हाईट मनी म्हणजे काय, ज्या पैशावरती सरकारला टॅक्स पे केलेला आहे त्या पैशाला म्हणायचं व्हाईट मनी. त्याच्यानंतर बघा पैशाची कार्य बघायची आहेत आपल्याला. त्यानंतर पैसा मापनाच्या पद्धती. बघा या तर पद्धती एवढ्या सोप्या करून दिलेत मी, एकदम सोप्या, एका ह्याच्यात पाठवून जाईल तुम्हाला. एकदम आपल्या घरचे उदाहरण दिलेलं आहे मी याच्यात. लगेच तुम्हाला M0 मध्ये कुठला पैसा असतो, M1 मध्ये कुठला असतो, M2 मध्ये कुठला असतो, M3 मध्ये कुठला असतो, M4 मध्ये कुठला पैसा असतो, हे सगळं दिलेलं आहे. म्हणजे कुठला आधारभूत पैसा कुठला असतो, हाय पॉवर मनी कुठला असतो, हे सगळं आपण तिथं एकदम मस्त घेतलेलं आहे. त्यानंतर बघा पैशाचा संख्यामान सिद्धांत असतील, पैसा गुणांक असेल, हे एक फॉर्म्युला आहे, तो एक फॉर्म्युला आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर बघा चलनवाढ, चलन घट, हा सुद्धा आपण बघा बेसिक मूलभूत संकल्पनेमध्येच तो आपण कव्हर करत असतो. त्यानंतर बघा चलनवाढीचे प्रकार, रांगणारी चलनवाढ, पळणारी चलनवाढ, बेसुमार चलनवाढ, संथ गतीने असणारी चलनवाढ, असे वेगवेगळे प्रकार तिथे चलनवाढीचे आहेत. त्यानंतर बघा चलनवाढीचे निर्देशांक, WPI, CPI, होलसेल प्राइस इंडेक्स, आणि दुसरा आहे CPI म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स. ते पण आपण वस्तूंचे जे काही वेगळे गट आहेत त्यामध्ये प्राथमिक वस्तू, द्वितीय वस्तू वगैरे, तर ते सगळे गट आपण इथं नक्कीच बघणार आपण पुढं. त्याच्यानंतर बघा चलनवाढीचे परिणाम आणि चलनवाढीवर उपाय, हे सुद्धा आपण बघणार. पुढे बघा लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. म्हणजे बघा व्यापार टॉपिक आपला इथे येतो. व्यापार टॉपिक मी मागाशी पण सांगितलं बघा तुम्हाला, प्रीला आहे तो आणि मेन्सला 2 ठिकाणी आहे तो. बघा 1.4, 1.4 आणि 2.8 हे 2 मुद्दे येतं, आणि प्रीला हे तिन्ही मुद्दे आपण काय करणार, वेगवेगळे न करता याला आपण एकत्र व्यापार टॉपिकच्या माध्यमातून करणार. मग त्यामध्ये बघा महत्वाची व्यापार टॉपिकमध्ये महत्वाची फक्त एक डायग्राम लक्षात ठेवायची तुम्हाला. ती डायग्राम म्हणजे लक्षात घ्या. बघा बॅलन्स ऑफ पेमेंट, याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकारचे खाते असतात. पहिलं असतं चालू खाते, दुसरं असतं भांडवली खाते. लक्षात घ्या, दुसरं असतं भांडवली खाते. त्याच्यानंतर बघा चालू खात्यामध्ये पुन्हा 2 प्रकारचे खाते असतात. त्यातलं पहिलं खातं आहे दृश्य खाते, त्यालाच म्हणायचं व्यापार खाते, त्यालाच म्हणायचं बॅलन्स ऑफ ट्रेड, BOT म्हणायचं त्याला. आणि इकडं दुसरं खातं असतं अदृश्य खाते, त्याला म्हणायचं सेवा खाते. इकडे बॅलन्स ऑफ ट्रेड मध्ये वस्तूचा व्यापार होतो, इकडे सेवा ज्या असतात त्या सगळ्या सेवा कुठे येतात, अदृश्य खात्यामध्ये येतात. तर लक्षात घ्या, ही डायग्राम एकदा तुम्हाला समजली. बॅलन्स ऑफ पेमेंटच्या अंतर्गत हे खाते येतात. त्यानंतर याच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे तूट, त्या ठिकाणी कुठली तूट कुठल्या खात्यावरून कुठं कशा प्रकारे तूट भागवली जाते. मग भारत बघा 1990ला जेव्हा बॅलन्स ऑफ पेमेंट वरती म्हणजे व्यवहार तोलावरती जेव्हा काय आली होती, तूट आली होती, इथे जेव्हा तूट निर्माण झाली होती तेव्हा भारत कुणाकडे गेला होता 1990ला, तर IMF कडे गेला होता. आणि IMF न पण काय सांगितलं बघा, आम्ही तुम्हाला कर्ज देऊ पण तुम्ही काय करा, भारतामध्ये LPG धोरण लागू करा. LPG म्हणजे काय, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. म्हणजेच काय करा, आर्थिक सुधारणा. ठीक आहे. मग भारताने काय केलं बघा, तिसरं जे काय औद्योगिक धोरण होतं 24 जुलै 1991ला, त्या अंतर्गत हे LPG मॉडेल तिथं लागू केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर बघा जे काय वेगवेगळ्या प्रकारचे ज्या काही संकल्पना असतील व्यापार टॉपिकमध्ये, जसं FDI असेल, FI असेल. FDI काय आहे, FI काय आहे, त्याचा
भारताच्या अर्थव्यवस्थेवर कशा प्रकारे परिणाम होतो हे इन डिटेल आपल्याला पुढे चॅप्टरमध्ये बघायचे. त्याच्यानंतर बघा परकीय व्यापाराचे वेगळे जे काही धोरणं आहेत, मग 1991 पूर्वीचे धोरणं, 1991 नंतरची धोरणं, ते पण त्याचा थोडक्यात आपल्याला आढावा घ्यायचा आहे. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं बघा गाभा लक्षात घ्या, रुपया घसरणे, रुपया वधारणे, रुपयाचं पुनर्मूल्यांकन म्हणजे सर्वमान्याचं अवमूल्यन, ठीक आहे, पुनर्मूल्यांकन किंवा रुपयाचं अवमूल्यन, हे कन्सेप्ट आपल्याला पुढे बघायचे. त्यानंतर बघा चालू खात्यावरील तूट काय असते, चालू खात्यावरील तुटीचे कारण काय, त्याचा परिणाम काय आणि त्याच्यावरती उपाययोजना काय, हे आपल्याला पुढं बघायचे. त्यानंतर बघा परकीय कर्ज, परकीय चलनसाठा, तेही आपल्याला बघायचे. बहुराष्ट्रीय कंपन्या लक्षात घ्या, मल्टीनॅशनल ज्या काही कंपन्या आहेत तर त्या कंपन्या, त्याची व्याख्या आहे आपल्याला एक 4-5 ओळीमध्ये त्या बघायचे. त्यानंतर बघा जे काही वेगवेगळ्या प्रकारचे झोन आहेत, जसं बघा EPZ असेल, सेज असेल, त्यानंतर निर्यातवरती वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना असतील आणि इतर महत्त्वाच्या योजना, त्याचा थोडक्यात आपल्याला आढावा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल, व्यापार टॉपिक मधलेच हे घटक आहेत. मग करंटमध्ये बघा व्यापार टॉपिकच्या बाबतीत तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचे, करंटमध्ये बघा आकडेवारी लक्षात घ्यायची आहे. मग कुठले कुठले आकडेवारी लक्षात घ्यायचे, आयात निर्यात, FDI असेल, मग त्यामध्ये FDIच्या माध्यमातून राज्यामध्ये कुठल्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या देशांनी जास्त गुंतवणूक केली, भारतामध्ये कुठल्या देशांनी जास्त गुंतवणूक केली, मग भारताने दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या देशामध्ये मग पहिले 5 असे देश की ज्याच्यामध्ये FDIच्या माध्यमातून भारताने काय केले, त्या देशामध्ये गुंतवणूक केली, असे वेगवेगळे आकडेवारी आपल्याला तिथं बघायचे. त्यानंतर बघा नवीन काही योजना असतील, नवीन काही उपक्रम असतील व्यापारविषयक, तेही आपल्याला करंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. त्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय वित्त पोषण संस्था, मग बघा महत्त्वाचं आपल्याला IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, WTO असेल, IDA असेल, सार्क, आसियान असे विकास परिषद असेल किंवा इतर ज्या काय आंतरराष्ट्रीय विकास संस्था आहेत, या सगळ्यांचं आपल्याला काय काय बघायचं बघा, त्यांची स्थापना, स्थापनेमागचं उद्दिष्ट, त्यांचं मुख्यालय, जे काही संघटना आहे त्याचे सदस्य किती आहेत, त्या संघटनेचे कार्य किती आहेत, मग त्या संघटनेचे आतापर्यंत काय करार केलेत का, त्या संघटनेचे काही परिषदा भरलेल्या आहेत का, हे सगळं माहिती आपल्याला तिथं बघायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर बघा पुढं भारतीय अर्थव्यवस्था आणि आव्हाने आणि आर्थिक सुधारणा. मी तुम्हाला आव्हाने सांगितलं होतं बघा, 3 टॉपिक्स आपले ऑलरेडी कव्हर होतात, लोकसंख्या, दारिद्र्य आणि बेरोजगारी, दारिद्र्य बेरोजगारी. त्यानंतर बघा प्रादेशिक असमानता, म्हणजे जे काही निर्मूलनाच्या जे काही उपाययोजना असेल, जसं बघा जनधन योजना असेल, जनधन योजनेचे जे काय जनधन योजना घोषणा झालेली आहे बघा 15 ऑगस्ट 2014ला, अंमलबजावणी सुरू झाली 28 ऑगस्ट 2014ला. जनधन योजनेबद्दल पुन्हा आपल्याला थोडंसं डिटेल, तुम्हाला त्याचे जे काय जनधन योजनेच्या बाबतीतले जे काय PDF आहे माझ्याकडे, ते PDF मी तुम्हाला नक्की ग्रुपवरती काय करेल, शेअर करून टाकेल. ओके. त्यानंतर बघा नियोजनाचे प्रकार, पंचवार्षिक योजना, नियोजन आयोग, नीती आयोग, याच्यामधला फरक तोही आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर बघा आर्थिक सुधारणा, LPG धोरण, हे LPG, मग त्याची पार्श्वभूमी, त्याच्या संकल्पना, उदारीकरण म्हणजे काय, खाजगीकरण म्हणजे काय, जागतिकीकरण म्हणजे काय, हे सगळं बघायचंय. बघा खाजगीकरण मध्ये पुन्हा आणखी 2 शब्द फक्त लक्षात घ्या, राष्ट्रीयीकरण, दुसरा आहे निराष्ट्रीयकरण. खाजगीकरण, राष्ट्रीयकरण आणि निराष्ट्रीयकरण, हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काय केलं झालं पाहिजे, या 3 शब्दामधला फरक एक कळला पाहिजे. बघा सुरुवातीला मी सांगतो तुम्हाला राष्ट्रीयकरण. राष्ट्रीयकरण म्हणजे काय, जे काय प्रायव्हेट सेक्टर असेल त्यांची 100% मालकी हक्क कुणाकडे जाणे, गव्हर्नमेंटकडे जाणे, किंवा गव्हर्नमेंटने खाजगी मालमत्ता काय करणे, स्वतःच्या 100% मालकी हक्क स्वतःकडे घेणे. लक्षात घ्या, किती टक्के घेणे, 100% घेणे मालकी हक्क. कुणाकडे जातात मालकी हक्क, गव्हर्नमेंटकडे. याला म्हणायचं राष्ट्रीयकरण. याला काय म्हणायचं, राष्ट्रीयकरण. राष्ट्रीयकरण म्हणजे काय, प्रायव्हेट सेक्टरची 100% मालकी हक्क कुणाकडे जाणे, गव्हर्नमेंटकडे जाणे, याला म्हणायचं राष्ट्रीयकरण. आता निराष्ट्रीयकरण म्हणजे काय, लक्षात घ्या, निराष्ट्रीयकरण म्हणजे गव्हर्नमेंटची 100% मालकी हक्क, गव्हर्नमेंटचे जे काही संस्था असेल, कंपनी असेल, त्या कंपनी किंवा संस्थेची 100% मालकी हक्क प्रायव्हेट सेक्टरकडे जाणे, 100% मालकी हक्क प्रायव्हेट सेक्टरकडे जाणे, याला म्हणायचं निराष्ट्रीयकरण. चला, राष्ट्रीयकरण निराष्ट्रीयकरण तुम्हाला समजले. तर आता आपल्याला बघायचे खाजगीकरण म्हणजे काय. बघा गव्हर्नमेंट, समजा गव्हर्नमेंटची ही कंपनी आहे, 100% मालकी कुणाची आहे, गव्हर्नमेंटची आहे. पण गव्हर्नमेंट काय करतं, गव्हर्नमेंटला बऱ्याच वेळेस बघा पैसा पाहिजे असतो, कारण कुठल्या गव्हर्नमेंट असू द्या. बघा भारतामध्ये लोकशाही आहे, जे सरकार काम करेल ते सरकार पुढे निवडून येईल. त्यामुळे प्रत्येक सरकार काय करत असतं, जास्तीत जास्त होता येईल तेवढा पैसा उभा करतं आणि जास्तीत जास्त डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करत असतं. मग आता यांना डेव्हलपमेंट करायचे,
आता कर्ज घेतलं तर त्या मोबदल्यात व्याज द्यावं लागतं आणि कर्ज पुन्हा कधी ना कधी परत फेडावंच लागतं. मग अशा वेळेस गव्हर्नमेंट काय करतं बघा, त्यांच्या मालकीचे जे काही कंपन्या असतील त्या कंपन्यापैकी बघा 51% जास्त मालकी हक्क गव्हर्नमेंट स्वतःकडे ठेवतं आणि या कंपनीमध्ये 49% कमी शेअर्स कुणाला विकतं, प्रायव्हेट सेक्टरला काय करतं, शेअर्सची विक्री करतं. लक्षात घ्या, जेव्हा गव्हर्नमेंट 49% कमी शेअर्सची विक्री प्रायव्हेट सेक्टरला करतं, यालाच म्हणायचं खाजगीकरण. यालाच काय म्हणायचं, खाजगीकरण. ठीक आहे, तर आपण पुढे अजून डिटेलमध्ये ते बघणारच आहोत. त्यानंतर बघा या संकल्पना, त्यांचे अर्थ, त्यांची व्याप्ती, त्यांची मर्यादा, त्यानंतर नाणे बाजार, भांडवली बाजार मधला फरक, कर असेल, बँकिंग असेल, वेगळ्या ज्या काही सुधारणा असतील वेगवेगळ्या सेक्टरमधल्या, त्या सुधारणा सुद्धा इन डिटेलमध्ये आपण बघणार. मग करामध्ये काय सुधारणा झाल्या, बँकिंगमध्ये काय सुधारणा झाल्या, कृषी क्षेत्रामध्ये काय झालं, उद्योग क्षेत्रामध्ये किती सुधारणा झाल्या, या सगळ्या सुधारणा इन डिटेल आपण तिथे बघणार आहोत. त्याच्यानंतर पुढे बघा कृषी चॅप्टर आपला सुरू होतो, कृषी घटक, जो आपल्याला मेन्सला आहे आणि आपल्याला थोडं बहुत कुठं आहे, प्रीला सुद्धा शेती म्हणून तिथं आयोगाने दिलेलं आहे बघा प्रीमध्ये. तर मग कृषीमध्ये आपल्याला भारतीय शेतीमध्ये बघा सुरुवातीला आपल्याला क्षेत्रामधील जे 3 क्षेत्र आहेत, कृषी, उद्योग आणि सेवा, त्या 3 क्षेत्रामधला जो काही संबंध आहे ते संबंध आपल्याला एक समजून घ्यायचा आहे. तो संबंध एकदा समजला की मग तुम्हाला बाकी कन्सेप्ट ऑटोमॅटिकली समजत राहतील. त्यानंतर बघा कृषी विकासातील जे काही प्रादेशिक असमानता आहे ते आपल्याला बघायचे. बघा राजस्थान आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये कृषीच्या बाबतीत असमानता आढळून येते, कारण राजस्थानमध्ये सुपीक जमीन नाहीये, पाण्याचा अभाव आहे, महाराष्ट्रामध्ये सुपीक जमीन आहे, पाणी भरपूर आहे. तर त्यामुळं राजस्थानच्या शेतकऱ्यापेक्षा महाराष्ट्राचा शेतकरी थोडा बहुत म्हणजे ते तुलना करता महाराष्ट्रात शेतकरी थोडासा पुढारलेला आहे. ओके, तर हे झालं कृषी विकासातील प्रादेशिक असमानता. त्यानंतर बघा शेतीचे हे जे काही प्रकार आहेत, आता हे जे प्रकार आहेत हे सगळे आधुनिक प्रकार आहेत. कसले प्रकार आहेत, आधुनिक प्रकार आहेत. मग बघा कंत्राटी शेती असेल, उपग्रह शेती असेल, कॉर्पोरेट शेती असेल, त्यानंतर सेंद्रिय शेती असेल, सहकारी शेती असेल, या बाबतीत सुद्धा आपल्याला तिथं बघायचे. यांच्या व्याख्या वर तुम्हाला लगेच काय होऊन जाईल, लक्षात येऊन जातील. त्यानंतर बघा नियोजन काळात कृषी क्षेत्राचा विकास. बघा मग काय वाढ झाली नियोजन काळात, रोजगार वृद्धी कशी झाली, हस्तउद्योग काय असतात, आर्थिक समानता काय असते, रोजगार बघा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील, उपक्रम किंवा शिबिर, हे जे काही शेतीच्या बाबतीत बघा हे करंटच्या बाबतीत तुम्हाला इथं कव्हर करायचंय. ठीक आहे, त्यानंतर बघा हरित क्रांती. हरित क्रांती म्हणजे काय, वेगवेगळं तंत्रज्ञान वापरून आणि सुधारित वाण वापरून जेव्हा उत्पादन घेतलं जातं त्या घेतलेल्या उत्पादनालाच काय म्हणायचं, हरित क्रांती. सरळ साधी सोपी व्याख्या आहे. मग हरित क्रांतीचे बघा 3 माणसं आपल्याला लक्षात ठेवायचे. जागतिक हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग, भारतीय हरित क्रांतीचे जनक SM स्वामीनाथन आणि महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोण आहेत सांगता येईल, पटकन सांगा कमेंटमध्ये. महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक आणि महाराष्ट्रामध्ये बघा जसं भारतामध्ये हरित क्रांती झाली कशाच्या बाबतीत झाली, गव्हाच्या बाबतीत झाली आणि पुन्हा नंतर तांदूळ, प्रथमतः गहू, 2 नंबर तांदूळ. तसं महाराष्ट्रामध्ये जी हरित क्रांती झाली त्याचे जनक एक सांगा आणि महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती कुठल्या पिकासाठी झाली ते एक सांगाल. महाराष्ट्र राज्याच्या हरित क्रांतीचे जनक कोण आहेत, वसंतराव नाईक आहेत. पण महाराष्ट्रामध्ये जे काय हरित क्रांती झाली तर ती कुठल्या पिकाच्या बाबतीत झाली, महाराष्ट्रामध्ये जे काय हरित क्रांती झाली ती ज्वारीच्या बाबतीतली काय आहे, घडून आलेली आहे. मग पहिले जे काय हरित क्रांती आहे त्याच्याबद्दल माहिती बघायची आपल्याला. कृषी क्षेत्रातील या हरित क्रांतीचा कृषी क्षेत्रावर कशा प्रकारे प्रभाव पडला. मग हा प्रभाव जरी पडला असला तरी त्या ठिकाणी त्याचे काही बघा चांगले पण परिणाम आहेत आणि जिथं चांगले परिणाम आहेत तिथं वाईटही परिणाम असतात. त्याप्रमाणे आपल्याला चांगले म्हणजेच काय त्याचे फायदे किंवा तोटे हरित क्रांतीचे ते आपल्याला पुढे बघायचं आहे. त्याच्यानंतर बघा कृषी किंमत निर्धारण, कृषी किंमत आयोग बघायचा आपल्याला. त्यानंतर त्याची पार्श्वभूमी असतील, संबंधित समित्या असतील कृषी विषयक, मग कृषी नियंत्रित ज्या काही किमती असतील बघा, MSP असेल, FRP असेल, लेवी किंमत असतील, हे सगळं आपल्याला बघायचे. त्यानंतर बघा MSP म्हणजे काय, मिनिमम सपोर्ट प्राइस असतं. बघा सरकार काय करतं, MSP जाहीर करतं. बघा जेव्हा शेतकरी जूनमध्ये पेरणी करतो बरोबर की नाही, मग पेरणी करण्याच्या पूर्वी काय करतं सरकार, हमीभाव जाहीर करतं की बाबा तुमचा जो काय गहू असेल, तांदूळ असेल, जे काय तुमचे ज्वारी असेल, सोयाबीन असेल, तूर असेल किंवा इतर जे काही रब्बी असतील, खरीप पिकं असतील, या बाबतीतलं काय करतं सरकार पेरणीच्या पूर्वीच त्यांच्या काय करतं मिनिमम सपोर्ट प्राइसच्या अंतर्गत काय करतं किमती जाहीर करतं. म्हणजेच काय हमी भाव जाहीर करतं की बाबा तुमची तूर शेतकऱ्याला त्या ठिकाणी काय केला जातो, दिलासा दिला जातो की तुम्ही उत्पादन घ्या. तुमचं जे काय उत्पादन आहे किंवा समजा एखाद्याने तुरीचं उत्पादन घेतलं तर सरकार सांगते की आम्ही 5,000 क्विंटलने तुमचे काय करणार, तूर घेणार. म्हणजे सरकार शेतकऱ्याला पण काय झाली थोडीशी सिक्युरिटी त्या ठिकाणी येत असते.
क्लिअर? बघू MSP काय असतं काय नाही सगळं आपल्याला पुढे बघायचंय. FRP किंमत बघा ऊसाच्या बाबतीत आहे. तुम्ही रोज इकडे तिकडे न्यूजपेपरमध्ये वाचतात. FRP कशाच्या बाबतीत आहे? ऊसाच्या बाबतीत. ठीक आहे. बाकी आणखी काही किंमत आहेत, लेवी किंमत वगैरे, तर ते आपण पुढं बघूयात. त्यानंतर बघा कृषी विपणन. आता विपणनचा अर्थ काय होतो? खरेदी विक्री. खरेदी विक्री किंवा त्याला अजून काय म्हणू शकतो आपण? देवाण घेवाण. क्लिअर? आता कृषी विपणनाचे जे काही टप्पे असतील, प्रक्रिया असेल, त्या बाबतीतला जो काही APMC ऍक्ट आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा असेल, ते आपल्याला बघायचे. त्यानंतर कृषीच्या बाबतीतलं, विपणनच्या बाबतीतलं जे काही व्यवस्थापन आहे, तर ते व्यवस्थापन सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर बघा कृषीला पतपुरवठा. मग कृषीला जो काही पतपुरवठा होत असतो तो 3 वेळेनुसार जर बघितलं, कालावधीनुसार, तर ते 3 प्रकारात असतो. अल्पकालीन, मध्यमकालीन आणि तिसरा आहे दीर्घकालीन. तर अशा प्रकारे लक्षात घ्या, हे कृषीच्या पतपुरवठ्याचे जे काही कर्ज पुरवले जातात, तर हे 3 प्रकारामध्ये पुरवले जातात. आणि ह्या तिन्ही जो काही कालावधी आहे, तो कालावधी पण आपल्याला थोडंसं पुढं मी तुम्हाला लिहून देणार आहे. ते तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर बघा पुढे आपल्याला बघायचंय भारतीय शेती आणि ग्रामीण विकास, म्हणजे कृषीमध्ये आपल्याला ज्या काही कृषीविषयक ज्या काही संस्था आहेत, त्या संस्था सुद्धा आपल्याला तिकडं बघायच्या आहेत. त्यामध्ये बघा वेगळ्या ज्या काही संस्था मी ते दिलेले आहेत, ICAR असेल, MCAER असेल, ट्रायफेड असेल, अपेडा असेल, FCA असेल, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल, त्यानंतर नाफेड असेल, NCDC असेल, APMC असेल. या ज्या काही संस्था आहेत, लक्षात घ्या, या एक संस्था आपल्याला थोडक्यात तिथं माहिती करून घ्यायची. जास्त डिटेल करत बसायचं नाही. ठीक आहे. मग या कुठल्या कायद्यानुसार स्थापन झालेत का? कुठल्या नियमानुसार स्थापन झालेत का? मग या स्थापन झाल्या, ठीक आहे, कायद्यानुसार झाल्या, कुठल्या नियमानुसार झाल्या किंवा नाही पण झाल्या. मग या कशासाठी स्थापन झाल्या? या स्थापनेमागचा उद्देश काय होता? आणि यांचं सध्याचं कार्य काय आहे? एक थोडक्यात आपल्याला या संस्था त्या ठिकाणी एक थोडक्यात आढावा घ्यायचा आहे आपल्याला. ओके. तर त्याच्यानंतर बघा पुढे आपल्याला जलसिंचन आणि जलव्यवस्थापन बघायचे. बघा जलसिंचनाचे मुख्य 4 स्रोत आहेत: विहीर, कालवा, तलाव आणि उपसा. हे काय आहेत? 4 जलसिंचनाचे स्रोत आहेत. लक्षात घ्या, विहीर, कालवे, तलाव आणि उपसा. ठीक आहे. तर मग याच्या बाबतीतलं जे काही स्रोत आहेत, तर या बाबतीतलं बघा तुम्हाला जॉग्राफीमध्ये पण होतं बघा, विहिरींची सगळ्यात जास्त जे काही संख्या आहे ती कुठल्या जिल्ह्यात आहे, तलावांचा शहर म्हणून कुठलं ओळखलं जातं किंवा तलावांचा जिल्हा कुठला आहे, अशा प्रकारे तुम्हाला विचारलं जातं. त्यानंतर बघा जॉग्राफीमध्ये काय होतं आणखी तुम्हाला, उपसा सिंचन सर्वाधिक प्रमाणात महाराष्ट्रात कुठल्या भागात आहे, अशा वेगळे जॉग्राफिकली पण तुम्हाला तिकडे होईल आणि इकॉनॉमिकली पण आपण त्या ठिकाणी थोडासा आढावा घेणार आहोत. त्याच्यानंतर बघा जलसिंचनाचे उद्देश असतील, जलसिंचनाच्या पद्धती असतील, त्याचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. त्यानंतर बघा पुढं जलव्यवस्थापनास संबंधित जे काही प्रकल्प असतील, योजना असतील, धोरणं असतील, त्याचंही थोडंसं बघायचं आहे. त्यानंतर बघा जेव्हा आपल्याला जे काय पिकांना जेव्हा पाणी दिलं जातं बघा जलसिंचनाच्या आधारे, तर त्यामध्ये बघा ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन ते आपल्याला थोडंसं बघायचे. बाबा ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, त्यामुळं पिकांच्या उत्पादनामध्ये कशा पद्धतीने वाढ होते हे याचाही थोडासा आपल्याला त्या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. ठीक आहे. तर चला त्यानंतर बघा पशुधन आणि त्यांची उत्पादकता. आता पशुधन आणि त्यांची उत्पादकता लक्षात घ्या, जे काय पशु जनगणना दर 5 वर्षाला होत असते. रिसेंटली बघा 2018-19ला ती झालेली होती. त्यानंतर तर अहवाल आलेला नाही. त्यामुळे आपल्याला जे काही पशुगणना बघायचे तर ते रिसेंटली जे काही पार पडलेली पशुधन गणना आहे तर त्याची थोडीशी आकडेवारी आपल्याला लक्षात घ्यायची. मग पशुधनामध्ये बघा काय काय येतं, कुक्कुटपालन असेल, ठीक आहे, कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, मत्स्यपालन असेल, असे वेगवेगळे घटक या उत्पादकता किंवा पशुधनामध्ये येत असतात. त्याचा थोडक्यात आपल्याला आढावा. त्यानंतर बघा या संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, वेगळ्या प्रकारचे अभियान, वेगळ्या प्रकारचे शिबिर इत्यादी घटक आपल्याला करंटच्या माध्यमातून काय करायचे, लक्षात घ्यायचे. ओके. त्याच्यानंतर बघा पुढं कृषी अनुदान. आता अनुदाने आणि कर्ज याच्यामधलं थोडक्यात फक्त एक लक्षात घ्या, कर्ज. आता जेव्हा आपण एखाद्याकडून कर्ज घेतो, कर्जावरती त्याला व्याज द्यावं लागतं आणि कर्ज हे कसं असतं, कधी ना कधी परत करावंच लागतं. अनुदान कसे असतात, अनुदान हे मर्यादित प्रमाणात मिळतात आणि अनुदान हे काय असतं, एक प्रकारची मदत असते, पुन्हा परत करायची गरज नसते. ओके. कर्ज आणि अनुदानामधला हा फरक आहे. आणि अनुदान हे मर्यादित स्वरूपात उपलब्ध असतात किंवा मिळतात आणि कर्ज हे अनलिमिटेड रिक्वायरमेंट नुसार त्या ठिकाणी आपल्याला ते मिळत असतात. ठीक आहे. कर्ज आणि अनुदानामधला हा फरक लक्षात घ्या. मग
जे काही कृषीला अनुदान दिले जातात बघा, कृषीच्या रिलेटेड, मग ते कशासाठी दिले जातात? वेगळ्या प्रकारच्या योजना काढून, वेगळ्या प्रकारच्या उपाययोजना किंवा उपक्रम राबवून त्या ठिकाणी काय केलं जातं? अनुदान दिलं जातं. त्याच्यानंतर बघा, पीक विमा असेल तो काढला जातो, हे एक प्रकारे अनुदान असतं. बी बियाण्यांवरती अनुदान असेल, खतं असतील, सिंचन असेल, वीज असेल, यांच्यावरती काय केलं जातं बघा? कृषी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पिकांचं उत्पादन व्हावं आणि शेतकऱ्यांना पण कुठेतरी थोडं मदत व्हावी, यासाठी कृषी क्षेत्रासाठी काय केलं जातं? वेगवेगळे प्रकारचे अनुदान त्या ठिकाणी दिले जातं. ओके. त्यानंतर बघा, अन्न सुरक्षा. आता अन्न सुरक्षामध्ये आपल्याला महत्वाचा आहे बघा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 हा महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट, वेगळ्या प्रकारच्या ज्या काय योजना असतील, उदाहरणार्थ बघा, अंत्योदय योजना असेल, सार्वजनिक वितरण व्यवस्था असेल, PDS, याचा आपल्याला थोडक्यात तिथं आढावा घ्यायचा आहे. आणि अन्न सुरक्षेच्या बाबतीत जे काही इतर करंटचे जे काही महत्वाच्या काही योजना असतील, उपक्रम असतील, किंवा कुठलं काय अभियान राबवत असेल सरकार, तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल, कारण तिथे क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर बघा, कृषी उत्पादने. मग कृषी उत्पादनांचे जे काय आयात निर्यात असेल, त्यानंतर बघा गॅट कराराचे परिणाम असतील, हे सगळं डिटेल आपल्याला बघायचे. पुढं ग्रामीण विकास आणि संबंधित योजना. मग ग्रामीण विकासाच्या बाबतीतल्या योजना बघा, सौभाग्यवती योजना कशासाठी आहे? जे काय मीटर आहे, विजेच्या बाबतीतले सौभाग्यवती योजना. गॅसच्या बाबतीतली कुठली योजना आहे? उज्ज्वला योजना आहे. रस्त्याच्या बाबतीत कुठली योजना आहे? प्रधानमंत्री सडक आवास योजना आहे. अशा ज्या काही वेगवेगळ्या योजना, ज्या योजनामुळे ग्रामीण विकासाला काय लागतो? हातभार लागतो, अशा योजना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायच्यात आणि त्याचा आढावा आपल्याला घ्यावाच लागणार आहे. बघा, योजनावरती 1 ते 2 क्वेश्चन त्या ठिकाणी असतात, त्यामुळे प्रत्येक योजना आपल्याला माहीत पाहिजे. किमान प्रत्येक योजना करत असताना ती योजना का आणली हे माहीत पाहिजे, त्या योजनेचे लाभार्थी कोण आहेत ते माहीत पाहिजे, ती योजना कधी सुरू झाली आणि कुठल्या उद्देशाने सुरू झाली तेही माहीत पाहिजे, आणि ती योजनेचे जे काही स्टार्टअप एखाद्या गावातून असेल किंवा एखाद्या जिल्ह्यातून असेल किंवा एखाद्या राज्यातून असेल, तेही आपल्याला नाव त्या ठिकाणी माहीत पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा, जेव्हा हे तुमचं बेसिक प्रत्येक योजनेच्या बाबतीत जेव्हा स्ट्रक्चर एक तुमच्या मनात किंवा तुम्हाला जेव्हा ते लक्षात राहील किंवा पाठ होईल, तेव्हा बघा करंटमध्ये जेव्हा अर्थसंकल्प येत असतो दरवर्षी, त्या अर्थसंकल्पामध्ये त्या योजनेच्या बाबतीत काय काय त्या ठिकाणी बदल केले आहेत ते तुम्हाला लगेच कळून जातं. तुम्हाला एक्स्ट्रा करायची गरज नाही. का? कारण तुम्हाला ऑलरेडी सगळे बेसिक ते स्ट्रक्चर माहीत असतं. फक्त तुम्हाला काय तिथं लगेच लक्षात येतं की बाबा या योजनेमध्ये काय बदल केलाय या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये, लगेच कळून जातं. ठीक आहे. का कळून जातं? कारण तुमचं काय असतं तिथे त्या योजनेचं बेसिक क्लिअर असतं. त्यानंतर बघा सहकार टॉपिक, जो आपल्याला फक्त कुठं आहे? मेन्सला आहे. मग सहकाराचा अर्थ, त्याचे वैशिष्ट्ये, सहकाराचं महत्व, सहकाराचे तत्वे, सहकारविषयक इत्यादी जे काही कायदे असतील ते कायदे, त्यानंतर वेगळ्या समित्या असतील, लेखा परीक्षण असतील आणि महाराष्ट्रातील सहकार चळवळ, हे सुद्धा आपल्याला सहकाराच्या बाबतीत हे मोजकेच मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. क्लिअर? सहकार हा टॉपिक आपल्याला फक्त कुठं आहे? मेन्सला आहे. त्याच्यानंतर बघा नाणे बाजार, भांडवल बाजार. नाणे बाजार काय असतं, भांडवल बाजार काय असतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या. नाणे बाजारमध्ये पुन्हा वेगळे जे काही घटक असतील, संघटित क्षेत्र, असंघटित क्षेत्र, ते पण आपल्याला बघायचे. बघा संघटित क्षेत्र म्हणले काय म्हणणार आपण? बँक. असंघटित क्षेत्र म्हणलं की काय येणार? सावकार. लक्षात घ्या, जस्ट फक्त एवढं लक्षात घ्या. संघटित क्षेत्र म्हणलं काय म्हणणार आपण? बँक, सगळ्या बँका वगैरे ते येणार. असंघटित क्षेत्र म्हणलं काय म्हणणार आपण? सावकार लोक. किंवा बघा नाणे बाजाराच्या अनुषंगाने फरक सांगितला. पण जेव्हा आपण नॉर्मल बघत असतो संघटित क्षेत्र, मग कुठले येणार? जे काही कामगार, ज्यांचे नोंदणीकृत कामगार असतील किंवा गव्हर्नमेंटचे सर्वंट असतील, हे सगळे लोक कशात येणार? संघटित मध्ये येणार. आणि असंघटित मध्ये कोण येणार? शेतकरी असेल, शेतमजूर असेल, हे सगळे कुठे येणार? असंघटित मध्ये येणार. बघा त्याच्यामध्ये पण आपण पुढे काय काय त्यामध्ये फरक आहे, तर तो फरक पण आपण सगळं त्या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर बघा संरक्षण असेल, कार्य असेल, अर्थव्यवस्थेतील भूमिका असेल, सुधारणा 1991 नंतरच्या, बघा या सगळ्या सुधारणा कळायच्या असेल तर आपल्या LP धोरण त्या ठिकाणी माहीत पाहिजे. भांडवल बाजार अशाच पद्धतीने बघा, जसं नाणे बाजार बघितलं त्याच पद्धतीने आपल्याला भांडवल बाजार सुद्धा त्या ठिकाणी थोडक्यात कव्हर करायचं. महत्वाचं बघा RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBIचे जे काही महत्वाचे 2 प्रकारची साधनं आहेत. एक आहे गुणात्मक साधनं आणि दुसरं आहे संख्यात्मक साधनं. संख्यात्मक मध्ये पुन्हा CRR असेल, SLR असेल, MSF असेल, रिव्हर्स रेपो रेट असेल, रेपो रेट असेल, बँक रेट असेल, इत्यादी जे काही वेगळे जे काही संख्यात्मक साधनं आहेत, हे सगळे साधनं आपल्याला कव्हर करायचे. गुणात्मक साधने फार सोपे आहेत, थोडीच आहेत, 1 7-8 आहेत, ते होऊन जातील तुमचे.
त्यानंतर बघा वेगवेगळ्या प्रकारचे अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा आहे, PSL प्रायोरिटी सेक्टर लिडिंग, चलनविषयक धोरणं असेल, RBIचा इतिहास असेल, त्याचे कार्य असतील, त्यानंतर बघा बेसेल निकष असतील, हे सगळं भांडवल पर्याप्तता असेल, हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे, कव्हर करायचे. त्यानंतर बँकिंग सुधारणा. मग बँकिंग सुधारणा बघा 1991च्या पूर्वीच्या बँकिंग सुधारणा आणि 1991 नंतरच्या बँकिंग सुधारणा, त्या काय काय सुधारणा झाल्या. नरसिंह समिती महत्वाची आहे. नरसिंह समिती 1, नरसिंह समिती 2 या समितीच्या शिफारसी त्या ठिकाणी आपल्याला तुलनात्मकरित्या त्या ठिकाणी बघायचं. त्याच्यानंतर बघा पब्लिक वित्तीय संस्था हा टॉपिक 1.3 मध्ये काय होतो, कव्हर होतो. त्यानंतर बघा उद्योग चॅप्टर, उद्योग आणि सेवा क्षेत्र. उद्योगामध्ये बघा उद्योगाचं अर्थव्यवस्थेमध्ये असणारं महत्व, उद्योगांचे वेगळे प्रकार, महारत्न, मिनिरत्न, नवरत्न असे जे काही उद्योगांचे प्रकार आहेत, त्याचे जे काही निकष आहेत, हे सगळे निकष पण आपल्याला त्या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. त्यानंतर बघा सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योग जो काय ऍक्ट आहे, MSME ऍक्ट 2006चा, हा ऍक्ट बघायचा आहे. त्याच्यातल्या समस्या, वृद्धी आणि इतर घटक पण आपल्याला कव्हर करायचे आहेत. औद्योगिक धोरणे बघा आतापर्यंत 3 राबवले. 1948चं धोरण, 8 एप्रिल 1948चं पहिलं धोरण, 30 एप्रिल 1956चं दुसरं धोरण, 24 जुलै 1991चं तिसरं धोरण, ते पण धोरण आपल्याला बघायचे. औद्योगिक आजारपण काय असतं, त्याचा अर्थ, कारण आणि उपाय, तेही बघायचे. त्यानंतर सेज ऍक्ट 2002चा आणि त्याच्या संबंधित काही घटक पण बघायचे. आणि सेवा क्षेत्र बघा मेन्सला आहे, त्याची रचना, वृद्धी आणि उपाय योजना, हाही घटक आपल्याला त्या ठिकाणी कव्हर करायचा आहे. त्यानंतर बघा पायाभूत सुविधाचा विकास, हा पण मेन्सचा टॉपिक आहे प्रॉपर. आणि पायाभूत सुविधांचे वेगळे जे काही प्रकार आहेत, भौतिक प्रकार वगैरे, त्याचे वेगळे 2-3 प्रकार आहेत, ते प्रकार बघायचे. वृद्धी, समस्या आणि पायाभूत सुविधांच्या ज्या काही पुढील आव्हाने आहेत, त्या आव्हाने आपल्याला बघायचे. त्यानंतर पायाभूत सुविधांच्या संबंधित ज्या काही योजना असतील, संबंधित जे काही समित्या वगैरे असतील, तर ते आपल्याला थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. त्यानंतर बघा 2.8 मधला जो भाग होता व्यापार, तो 1.3 मध्ये तिथे काय होतो, कव्हर होतो आपला. त्याच्यानंतर बघा लास्ट पॉईंट आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. बघा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जेव्हा आपण वाचणार, ऑलरेडी सगळे कन्सेप्ट आपले काय होणार, कव्हर होणार. कारण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये जेवढे आपण कन्सेप्ट आतापर्यंत बघितले, लक्षात घ्या, या 1-1.5 तासात ते सगळे कन्सेप्ट कुठे येणार, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये येणार. मग महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये बघा पुन्हा हे जे पॉईंट्स आहेत, हे सगळे करंटचे पॉईंट असणार. हे सगळे करंटचे पॉईंट्स आपल्याला लगेच काय होणार, क्लिक होणार का, किंवा लक्षात राहणार का, कारण सगळे आपले फॅक्ट असतील, कन्सेप्च्युअल डाटा असेल, सगळं आपलं काय झालेलं आहे त्या ठिकाणी पूर्वीच आपण करून ठेवलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बघताना आपल्याला काही त्या ठिकाणी अडचण येणार नाही. मग ह्या 3 क्षेत्राच्या रिलेटेड त्यांचे वैशिष्ट्य, धोरणं, GDPतील वाटा, हे सगळं काय होतं, ऑलरेडी कव्हर होऊन जातं. महाराष्ट्रातील दुष्काळ व्यवस्थापन असेल आणि महाराष्ट्रातील परकीय गुंतवणुकी, हे बघा हा व्यापारामध्ये कव्हर होऊन जातो. करंटचा इश्यू, महाराष्ट्रातील दुष्काळ व्यवस्थापन हा आपला कुठेतरी कृषीमध्ये सुद्धा काय होतो, कव्हर होऊन जातो. किंवा दुष्काळी जे काही व्यवस्थापन असेल वेगवेगळ्या प्रकारचे बघा, जिथे बाबा दुष्काळ वगैरे पडला, किंवा लोक सांगतात की ओलावा काय करा, ओला दुष्काळ जाहीर करा. ओला दुष्काळ म्हणजे काय, जास्त प्रमाणात पाऊस पडणे त्याला म्हणायचं ओला दुष्काळ, जिथे पाऊसच पडत नाही त्याला म्हणायचं कोरडा दुष्काळ. तर अशा प्रकारचे जे काही दुष्काळ असतील, त्याचे काही लेख असतील, तर ते नॉर्मल त्या ठिकाणी तुम्हाला हे जे व्यवस्थापन आहे, नक्कीच त्याच्यावरती क्वेश्चन आलं तर तुम्हाला टॅकल करता येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा मित्रांनो, कंबाईनचा जो नवीन सुधारित जो काय अभ्यासक्रम आहे, हा सगळा अभ्यासक्रम आहे. इथून पुढे आपण सुरुवातीला, लक्षात घ्या, इथून पुढे आपण सुरुवातीला मेन्स आणि प्री आणि मेन्स यांना जे काही कॉमन टॉपिक्स असतील ते कव्हर करणार, आणि शेवटी आपण फक्त मेन्सला असणारे टॉपिक्स काय करणार, आपण कव्हर करणार. ओके. चला, येणाऱ्या ज्या काही एक्झाम असतील, या सर्व एक्झामला तुम्हाला रिलायबल परिवारातर्फे बेस्ट ऑफ लक. इकोसाठी बेस्ट बुक. लक्षात घ्या, मी म्हणेल की सुरुवातीला थोडंसं आपण जे लिहून घेणार आहात, ठीक आहे, तर ते थोडंसं कव्हर करा. मग तुम्ही देसले सरांचं बुक त्या ठिकाणी वाचू शकता. पण सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, जे क्लासमध्ये मी तुम्हाला सांगेल त्या पद्धतीने तुम्हाला थोडंसं नोट्स वगैरे काढावे लागतील. संदीप सर तुम्हाला त्याबद्दल सांगतील. बघा, ज्याला जे वाचायचं ते वाचू शकता. मी माझं मत सांगितलं तुम्हाला की बाबा तुम्ही देसले सरांचं बुक रेफर कराल. उद्या आपल्याला बघा भारतीय अर्थव्यवस्थांचे मालकीनुसार प्रकार, म्हणजे त्यामध्ये 3 प्रकार पडतात: भांडवली अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था, ते एक बघणार आहोत. त्यानंतर आपण अर्थव्यवस्थेचे क्षेत्रीय जे काही वेगळे सेक्टर आहेत त्यानुसार पडलेले प्रकार व्यवसायानुसार, तर ते 5 प्रकार पण एक बघणार आहोत आपण. प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, चतुर्थ क्षेत्र, पंचम क्षेत्र. ठीक आहे, ते पण एका डायग्राम मध्ये आपण कव्हर करणार आहोत. चला, आपण इथे या ठिकाणी थांबतोय. बघा, काल तुमचं 2 दिवस मॅथचं लेक्चर लावलं, परवाच्या दिवशी तर मीच घेतलं 10ला. आता आज आणि उद्या इकॉनॉमिक आहे. सर्व लेक्चर अटेंड करा, खूप काही महत्त्वाच्या गोष्टींची रिव्हिजन होईल.
आता ही फास्टॅग रिव्हिजन बॅच आपण का लावली आहे सर्वांना लक्षात आलंच असेल. या बॅचचा तुम्हाला सर्वांना फायदा घ्यायचा आहे, कारण की एक राहतं गॅप पडून जातो ना विद्यार्थ्यांचा, तो कुठेतरी तुम्हाला फक्त 24 तासांपैकी 1.5 तास द्यायचा आहे. हे तुमच्यासाठी, तर त्याचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे, आमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी. म्हणून प्लीज याला जेवढं राहणार अटेंड तेवढं भारी, आणि लाईव्ह अटेंड करा. त्याचे कसं असतं, क्वेश्चन आन्सर बी येतील, तुमचे कमेंट बी येतील, सर लगेच त्याचा आन्सर देत जातील. मग सर्वांनी ते नक्की अटेंड करा. ठीक आहे, चला याची PPT टाकून देईल मी तुम्हाला, तुम्ही PPT वागतायत ना, देईल डन.